आवाज येतो का? हॅलो हॅलो हा येतोय सर. ठीक आहे. हो सर, येतोय आवाज. ठीक आहे, तर आपणास 12वीचा हिस्ट्री ज्यातून पण काही प्रश्न अपेक्षित असतात. आता हा 12वीचा जो हिस्ट्री आहे तो अतिशय विस्तृत आहे, खूप माहिती आहे, बल्क मध्ये माहिती आहे. फारसं डिटेल मध्ये आपल्याला याच्यातलं विचारलं जाणार नाही, परंतु जे काही जीकेच्या दृष्टीनं किंवा जे ठोकळ बाबी आहेत, जे आपल्याला माहिती असायला पाहिजे ऍज अ टीचर म्हणून किंवा ऍज अ या देशाचा नागरिक म्हणून, अशा गोष्टींकडे जास्त फोकस करायचं आणि तेच मुद्दे 12वीचे 11वीचे लक्षात ठेवायचे, कारण याच्यातून सुद्धा प्रश्न हे येणार आहेत. बघा आता जसं आपण काल पाहिलं होतं की काल आपण काय केलं, प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत, तर याचा विस्तृत स्वरूपात इतिहास काल पाहिला होता आपण. आज आपल्याला काय पाहायचं आहे, आधुनिक भारताची सुरुवात, जसं प्रबोधन युग किंवा आधुनिक जगाची सुरुवात जिथून झाली तसं प्रबोधन युग, तिथून ते आजपर्यंत आतापर्यंत घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं इन डिटेल 12वीच्या हिस्ट्रीमध्ये दिलेलं आहे. अतिशय चांगलं पुस्तक आहे, एकदा टेक्स्ट बुक वाचा, अतिशय महत्वाचं आहे. आणि टेक्स्ट बुक वाचल्यानंतर या नोट्स वाचा आणि त्याच्यानंतर तुमच्या मायक्रो नोट्स तयार करा. ठीक आहे. तर बघा, प्रबोधन युग, आधुनिक युगाचा प्राय तुम्हाला माहितीच आहे. प्रबोधन, भौगोलिक आणि धर्म सुधारणा, यामुळे या काळाला काय म्हणतात, प्रबोधन युग म्हणतात. तर सर्वांगीण प्रगतीला चालना. ठीक आहे. तर युरोपातील धर्मयुद्धे व त्यांचे परिणाम, जेरुसलेम असेल किंवा बेथलहेम असेल, ज्यू, ख्रिश्चन व इस्लाम धर्माच्या अनुयायांसाठी पवित्र हे ठिकाणं आहेत. परंतु 11व्या शतकात ही शहरे इस्लाम सत्ताधीशांच्या ताब्यात गेलेले आहेत आणि त्यातूनच इथं काय झालेलं आहे, लढाया किंवा धर्मयुद्ध झाले. या धर्मयुद्धात युरोपमधील सत्ताधारी व व्यापारी किंवा जनता यांनी पाठिंबा दिला. इटली देशातील धनिकांना मध्य आशियात बाजारपेठा स्थापन करायच्या होत्या. एकूण 9 धर्मयुद्ध झाली. आता धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे, पोप आणि युरोपातील सत्ताधीश यांचा संकुचित हेतू, धर्मावरील श्रद्धा कमी होती, राजांमधील एकीचा अभाव, बायझँटियन सम्राट सहकार्याचा अभाव होता. आता त्याचे परिणाम सरंजामशाहीचा काय झाला, अस्त झाला. लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली. इटली व जर्मनीला नवी क्षेत्रे खुली झाली. अशा अनेक बाबी. तर आपण हे पाहिलेलं आहे सर्व. थोडक्यात जगाचा इतिहास आहे हा, लक्षात घ्या. तर युरोपातील प्रबोधनाचा काळ, तर आरंभ कधी झालेला आहे, 14वे शतक, आणि उत्कर्षाचा काळ 15-16वे शतक. आता या 300 वर्षात काय झालेलं आहे, बुद्धिवादी आणि वैज्ञानिक विचारसरणी या संस्कृतीचा पाया घातलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, 1453 निकोलस कॉपर्निकस, ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन. आतापर्यंत हे जे काय दुसरं पेज चालू आहे, तर या दुसऱ्या पेज मध्ये परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं जे आहे ते आता मी तुम्हाला सांगतो. 1553 मध्ये निकोलस कोपर्निकस याने काय सांगितलं, ग्रहमाला कशी आहे, कसं सांगितलं यानं, कशी आहे, केंद्रित, पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे. तर गॅलिलिओनं काय केलं, 1609 मध्ये सुधारित दुर्बीण तयार केली. त्यामुळे खगोल शास्त्राला सुरुवात झाली. गॅलिलिओचा कोणता शोध आहे, दुर्बिणीचा. हा. आणि तर्कशुद्ध त्यांनी मांडणीची पद्धत शोधून काढली. महत्वाचं आहे, तेच आपण घेणं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अरिस्टॉटलचे मत बघा, जड वस्तू हलक्या वस्तूच्या मानाने अधिक लवकर खाली पडते.
हे मत त्यानं खोडलं आणि हा सिद्धांत वरचा पटवून दिलाय. भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा वेग सारखाच असतो. हे त्याने पिसाचा मनोरा माहित आहे तुम्हाला, माहित आहे ना, झुकता मनोरा प्रयोग करून सिद्ध करून दाखवलेला आहे. ते पण महत्वाचं आहे. तर आता आपल्याला काय दुर्बिणीचा उपयोग नंतर दर्यावधेने केलेला आहे. दुर्बिणीच्या साहाय्याने गुरु या ग्रहाचे उपग्रह शोधलेले आहेत. गॅलिलिओने चंद्रावर डोंगर व दऱ्या आहेत हे सिद्ध केलं. सूर्याला पृथ्वीभोवती फेरी मारण्यास किती दिवस लागतात? 27. तर गॅलिलिओ हा सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारा पहिला शास्त्रज्ञ होता. अगोदर वराहमिर आपण काल पाहिलेला आहे यांनी बृहत संहिता या ग्रंथात सूर्यविज्ञान डागांचा उल्लेख केला आहे 6व्या शतकामध्ये. कुणी? वराहमिर. बृहत संहिता काल आपण ते पाहिलं होतं. प्रश्न येतो अजून एक गुटेनबर्गचा अपेक्षित असतो. गुटेनबर्ग छापाई यंत्राचा शोध 1440 ला छापखाना सुरू केलेला आहे. त्याचबरोबर कॅथलिक चर्च, ठीक आहे, लोकांची पिळवणी केलेली आहे कॅथलिक चर्चनं. बायबलवर भिन्न भाष्य करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा, ठीक आहे. आधुनिक विज्ञान तर त्याच्यामध्ये गणित, कला, विज्ञान इत्यादी शिक्षणाला महत्व आलेलं आहे. कलेमध्ये किमिया विज्ञानाचा प्रभाव कला क्षेत्रावरती पडलेला आहे. तर किमिया शास्त्रातील गूढवाद कमी ते वैज्ञानिक पायावर उभे आहे आणि पुढे याचेच रूपांतर रसायनशास्त्रात झालेलं आहे. विज्ञानाचा विकास, नवी वैज्ञानिक परिभाषा तयार करणे, ठीक आहे. वैज्ञानिक शाखा अकॅडमी ऑफ द लिंक्स आहे. तर लिंक्सन अकॅडमी आहे, लिंकिसन. त्याचबरोबर आहे अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट फ्लोरेन्स मध्ये आहे. रॉयल सोसायटी फॉर इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज लंडनला आहे आणि फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस फ्रान्सला आहे. आता शोध बघा. तर रॉबर्ट बॉईल यांनी वायूचे घनफळ त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे शोधले. वस्त्रोद्योगामध्ये अतिशय महत्वाची आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं की जॉन के यांचा धावता धोटा 1738. त्यामुळे काय झालं तर कापड विणण्याच्या कामामध्ये गती आली. त्याच्यानंतर जेम्स हरग्रीव्ज इंग्लंड स्पिनिंग जेनी हे त्यांनी यंत्र तयार केलं. त्याच्याबरोबर 1769 रिचर्ड अर्कराइट सूत कातण्याचं सुधारित यंत्र. 1779 सॅम्युअल क्रॉप्टन म्यूल सुधारित सुतकताई किंवा सुतकताई यंत्र त्याने काढलेलं आहे. त्याच्यानंतर एडमंड कार्टराइट यांनी यंत्रमाग बनवलेला आहे. त्याचबरोबर कॉटन जिन नावाचे यंत्र कापसापासून सरकी वेगळे करते, ते एक आहे, ठीक आहे. तर ही जी नावं आहेत धावता धोटा स्पेशली, त्याचबरोबर स्पिनिंग जेनी आणि हे दोन तरी अतिशय महत्वाचे लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न येतो तुम्हाला. जेम्स वॅटचं एक लक्षात ठेवायचं स्टीम इंजिन बाष्प शक्तीवर चालणारे यंत्र तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर ठीक आहे मार्को पोलो इटालियन होता, आशिया खंडातील इतर देशांची ओळख त्याने करून दिली, ठीक आहे. त्याच्यानंतर इब्न बतुता लक्षात ठेवायचा, काल पण आपण अभ्यासला होता इब्न बतुता. तर मध्ययुगातील प्रसिद्ध प्रवासी होता तो इब्न बतुता. त्याचबरोबर बार्थोलुम डायस अतिशय महत्वाचा, आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला गेलेला होता आणि केप ऑफ गुड होप वरती पोहोचला होता. केप ऑफ स्टॉमर्स हे अगोदर नाव होते आणि आफ्रिका खंडाला वळसा घालणारा पहिला दर्यावरती होता बार्थोलुम डायस. आता कोलंबस माहितीच पाहिजे, कोलंबिसा विषयी आपल्याला भरपूर. कोलंबस तर स्पेनचा राणीच्या पाठिंब्याने भारताच्या शोधासाठी निघाला होता. पश्चिम दिशेने प्रवास केल्याने भारत सापडेल असे त्याला वाटले. प्रत्यक्षात तो पश्चिमेला कुठं पोहोचला? अमेरिका खंडाजवळ पोहोचला. अमेरिको फेस्पुसी इटलीचा प्रवासी होता, त्याने पेनेझुएला हा प्रदेश शोधून काढला. त्याचबरोबर अमेझॉन नदीच्या मुखाशी प्रदेश असलेला अमेरिका नाव त्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर वास्को द गामा हा एक अत्यंत महत्वाचा आहे, पोर्तुगीज होता तो.
आणि 1457 त्यानं 97 प्रवासाला सुरुवात केली आणि 1498 कालिकत तिथं आपल्या भारतात तो पोहोचला होता. आणि तिथं जो आपला झामोरीन राजा होता त्याला व्यापाराची सनद दिली, परवानगी. त्याचबरोबर फर्डिनांड मॅगेलन अतिशय महत्वाचा माणूस, फर्डिनांड मॅगेलन अतिशय महत्वाचा, तर पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेला पहिला प्रवासी होता तो. पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामध्ये तो थोडासा चुकला, परंतु त्याच्या सहकार्याने मात्र त्याची पृथ्वी प्रदक्षिणा, त्याची जी नाव होती ती काय केली, पूर्ण केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कुक, कॅप्टन जेम्स कुक. पॅसिफिक महासागरात बेटांची पाहणी त्याने केली होती. अचूक नकाशे तयार केले त्याने, महत्वाचं आहे. त्याचबरोबर अल्बेरोनी, काल आपण पाहिलं होतं ना, आठवतंय सर्वांना अल्बेरोनी? हा, अल्बेरोनी महत्वाचा आहे. तर गझनीच्या सुलतान महमूद बरोबर भारतात आला होता. पृथ्वीचा व्यास मोजण्याचा त्याने प्रयत्न केला. अक्षांश रेखांश पद्धत ठरवली. पृथ्वीचा गोल नकाशा तयार केला. कोणी केला? अल्बेरोनी. लक्षात ठेवायची ही नावं, त्याच्यावर प्रश्न अपेक्षित असतो. खूप मोठा आहे 12वीचा हिस्ट्री, पण त्यातून जे मोजका आहे, ज्याला मी अंडरलाईन करतोय, ते अगोदर करून ठेवा. आणि जे त्याच्यानंतर माझ्याकडून स्किप होते, तुम्हाला वाटेल की बाबा याच्यापेक्षा हे पण महत्वाचं आहे, नंतर ते वाचत चला. ठीक आहे. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती, अतिशय महत्वाचं. तर औद्योगिक क्रांतीचं आपल्याला माहित आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झालेली होती. लोह खनिज आणि कोळशासाठी मोठ्या प्रमाणात होते. ठीक आहे. कच्चा माल इंग्लंडमध्ये पाठवला, ते ठीक आहे. आर्थिक राष्ट्रवाद, तर राष्ट्राच्या आर्थिक विकासाला महत्व म्हणजे आर्थिक राष्ट्रवाद. जकात कर वगैरे, आयात निर्यात, वसाहती स्थापन करणे वगैरे, आर्थिक शोषण, हे सर्व त्यात येतं आहे. त्याच्यानंतर आहे युरोपीय वसाहतवाद. तर बघा, वसाहतवाद प्रगत देशाने सामर्थ्याच्या बळावर किंवा जोरावर, प्रगत देशाने सामर्थ्याच्या जोरावर एखाद्या भूप्रदेशात ताब्यात घेणे किंवा राज्य करणे म्हणजेच वसाहतवाद. हा साम्राज्यवादाचाच एक प्रकार आहे. भारत ही इंग्लंडची काय होती? वसाहत होती. वसाहतीचा वापर बाजारपेठा म्हणून करायचा आणि नंतर त्याच्यात काय करायचं, राजकीय हस्तक्षेप करायचे, मानसिक गुलामगिरी निर्माण करायची, त्यांचा आत्मविश्वास नष्ट करायचा. तर युरोपीय लोकांनी जिथं जाईल तिथं वसाहती स्थापन केल्या, स्वतःचे आर्थिक त्याचबरोबर सामाजिक राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्पर्धा लागली होती. इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच हे आघाडीवर होते. महत्वाचंच आहे वसाहतवाद. ठीक आहे. तर कच्च्या मालाची गरज होती त्यांना, तर त्यांनी उत्पादन खर्च कमी, स्वतःची मक्तेदारी गरज होती. ठीक आहे. खनिज साठे, तर याच्यामध्ये आशिया आफ्रिका खंडातील देशामध्ये सोने, हिरे, चांदी याचे मोठ्या प्रमाणात साठे होते आणि त्याच त्यांना ढवाळ लागलेलं होतं. भौगोलिक महत्व, तर माल्टा, जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, अंदमान निकोबार इत्यादी इंग्लंडने स्वतःच्या वर्चस्वाखाली आणले, कारण त्यांचं समुद्रमार्गे अतिशय महत्वाचं असं काम होतं व्यापाराच्या बाबतीत. ठीक आहे. वंश श्रेष्ठत्वाची कल्पना, तर त्यांना वाटायचं ख्रिस्ती धर्म इज द ग्रेट धर्म असं, त्याच्यामुळे त्यांना वाटायचं की आम्हीच या पूर्ण जगावरती राज्य करू शकतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर तर अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. आता महत्वाचं काय आहे, तर 1607 मध्ये जेम्स नदीच्या काठावर जेम्स टाउन ही वसाहत, पुढे त्याचंच नाव काय झालेलं आहे, व्हर्जिनिया झालेलं आहे. तर तुम्हाला असा प्रश्न येईल की व्हर्जिनियाचं अगोदरचं नाव काय होतं, तर लक्षात ठेवा ते स्टॅम्प ड्युटी भरणे बंधनकारक केलेलं होतं 1765च्या कायद्याने, ते एक लक्षात ठेवा. स्टॅम्प ड्युटी कायदा, त्यातून अमेरिकेतील काही लोकांनी विरोध केला त्याला, आणि 1773 मध्ये बोस्टन बंदरात, सर्वांना माहिती असेल बोस्टन टी पार्टी, माहिती आहे सर्वांना, 8वीच्या इतिहासामध्ये आपण हे पाहिलेलं आहे बोस्टन टी पार्टी. आवाज येतोय माझा सर्वांना? ठीक आहे.
जनतेने चहाच्या पेट्या समुद्रात फेकलेल्या होत्या, त्यालाच बोस्टन टी पार्टी म्हणतात. त्या घटनेला बोस्टन टी पार्टी असे म्हणतात. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींची सभा झाली. 1774 या सभेचे फिलोडेल्फिया अधिवेशन त्यांनी घेतलेलं आहे. त्यांनी ब्रिटन मधील मालाच्या आयात निर्यातीला विरोध केला. अमेरिकेतील 13 वसाहतींनी एकत्र येऊन स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले. तो दिवस होता 4 जुलै 1700 किती? हॅलो, आवाज येतोय का माझा? हो सर, येतोय आवाज. हा. तर 4 जुलै 1776 स्वातंत्र्याचा जाहीरनामा, अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा अतिशय महत्वाचा आहे. त्याच्या खालची नावं अतिशय महत्वाची आहेत. हा जाहीरनामा कोणी केला? जेफरसन. तर काय सांगितलं? जीवन जगणे, आनंद मिळवणे, स्वातंत्र्य उपभोगणे हे मानवाचे निसर्गदत्त हक्क आहेत. ते त्याच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही हे सांगितलं जेफरसननं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन त्यांचा सेनापती होता. त्याने इंग्रजाचा पराभव केला आणि म्हणूनच तर इंग्रजांचा सेनापती होता लॉर्ड कॉर्नवॉलिस, जो आपल्याकडे पण होता. राजा विना राज्य हे अमेरिकेने जगाला दिलेली देणगी आहे. राजा विना राज्य हे कुणी कुणाला दिलेली देणगी आहे? अमेरिकेने जगाला दिलेली देणगी. हा. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया विषयी बघा आता. तर 1900 मध्ये टास्मानिया बेट ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वयंशासित ऑस्ट्रेलियाचे प्रजासत्ताक झाले. तिथे गव्हर्नर जनरल आला. न्यूझीलंड 1907 साम्राज्याअंतर्गत स्वयंशासित दर्जा देण्यात आला. लोकशाही पद्धतीची अवलंबित करण्यात आला. म्यानमार पूर्वेचं नाव त्याचं ब्रह्मदेश, बर्मा. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्यानमारचा राजा थिबा एक लक्षात ठेवा. फ्रान्सशी व्यापार करार केला. थिबाचं एक अतिशय महत्वाचं म्हणजे असं काम आहे त्याचं, थिबाच्या राजाचं. हॅलो. लॉर्ड डफरीन लक्षात ठेवा. डफरीन एक महत्वाचं आहे. तर सैन्य त्यांनी पाठवलं होतं तिथं म्यानमारमध्ये. तिथे इंग्रजांनी मंडाले जिंकले. थिबा राजा शरणागती गेला. उत्तर म्यानमार इंग्रज साम्राज्यात गेला. ठीक आहे. तर 1935च्या कायद्यानं इंग्रजांनी काय केलं? म्यानमार भारतापासून वेगळं केलं. तोपर्यंत म्यानमार हा भारताचाच भाग होता आणि 1948ला म्यानमार स्वतंत्र झाला. नेपाळचं सुद्धा 1923ला त्यांनी सार्वभौमत्वाचा सुद्धा ते मानलेलं आहे, सार्वभौमत्वाला मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. नेपाळचे थोडक्यात महत्वाचं आहे. सिक्कीम, ठीक आहे, भूतान. तर ठीक आहे, आपल्या भारताशी रिलेटेड आहे ते जास्त करा. तिबेट एक करार लक्षात ठेवा 1907चा, इंग्लंड आणि रशिया करार. त्याच्यानंतर जर्मनीचा चान्सलर बिस्मार्क ने 1833 मध्ये कोण हा ठीक आहे. तर ठीक आहे, बरीच माहिती आहे अजून आपल्याला पुढे बरंच काय शिकायचं आहे. सुएज कालवा इंग्लंडचे वर्चस्व. 1922 मध्ये इजिप्त स्वतंत्र झाला. नाईल नदी महत्वाची नदी आहे, ते तुम्हाला माहिती असेल. सुदानवर काय झालं? इंग्लंडचे वर्चस्व आलं. जोहान्सबर्ग इथे कशाच्या खाणी आहेत? कशाच्या खाणी आहेत? हा, लक्षात ठेवा. जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका.
सोन्याच्या खाणीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे, तो पण प्रश्न येतो. त्याच्यानंतर पोर्तुगीज. आता इथून खऱ्या अर्थानं भारत आणि युरोपीय वसाहतवाद, इथून पुढे खऱ्या अर्थानं भारत हा जगाच्या पटलावरती कशा पद्धतीची भूमिका आहे किंवा भारताचा काय रोल आहे, तो इथून खरं सुरू झालेला आहे. तर सुरुवातीला 1498 पोर्तुगीज वास्को द गामा कालिकत कोझिकोड येथे अरब आरमाराचा पराभव करून समुद्र किनाऱ्यावर वर्चस्वाला सुरुवात झाली आणि क्वाड्स आरमार प्रबळ व प्रभावी होतं. पोर्तुगीजांचा परवाना होता, तो परवानगीशिवाय गेल्या जहाज जप्त केलं जायचं तिथून. तर पोर्तुगीजांच्या वसाहती बघा, दीव, दमण, चोल, गोवा या ठिकाणी होत्या. कोची, कन्नूर, मंगलोर, म्हैसूर, गंगोळी. पूर्व किनाऱ्यावरती नागपट्टणम किंवा मय्यलापूर त्याच्यात होता. त्याच्यानंतर बंगाल हुबळी राजधानी गोवा ठीक आहे, त्या ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर ब्रिटिश, याच्यावर प्रश्न येणार. EIC म्हणजेच सांगा बरं, EIC म्हणजे काय, कोण सांगतंय? EIC तारीख बघा मग सांगा. ईस्ट इंडिया हा, कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी अर्थात EIC ची स्थापना 31 डिसेंबर 1600 ला झाली. सुरुवातीला राणीने काय केलं, कंपनीला पूर्वेकडील देशाशी म्हणजे भारत वगैरे व्यापार करण्याचा परवाना दिला. कंपनीला भारतात वखारी स्थापन करण्याचे त्यांनी परवानगी दिली. वखारी म्हणजे फॅक्टरी, नोकर म्हणजे फॅक्टर्स. 1623 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी नोकर वर्गाला शिक्षा करण्याचा अधिकार मिळाला. काही अधिकारी हे त्यांचे भ्रष्टाचारयुक्त सिद्ध झाले होते, म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांना शिक्षा करण्याचा त्यांनी काय केला होता, अधिकार दिला होता. त्याच्यानंतर राजा चार्ल्स दुसरा कायमस्वरूपी व्यापाराची सनद दिली. इथून खरं ब्रिटिशांचं भारतामध्ये वर्चस्व व्हायला सुरुवात झाली. तर सुरत व मद्रास इथे प्रमुख व्यापार त्यांनी केला होता. सुरतच्या वखारीत बघा, खजिनदार, वखारदार, कारकून, धर्मगुरू, सर्जन, मदतनीस, स्वयंपाकी, प्रेसिडेंटचा नौकर, त्याचबरोबर तुतारीवाला इत्यादी लोक होते. कारकून, फॅक्टर असे होते, अप्रेंटिस. आवाज येत नाही का माझा? येतोय सर. सर्वांना येतोय का? आवाज येतोय सर, स्क्रीन दिसत नाही. तुम्हाला PDF पाठवलेली आहे की मी, त्याच्याकडे बघा. काल PDF पाठवले बघा ग्रुपवरती. ओके सर. हा हा, काय होतं, रेंज मुळे दिसत नाही कधी कधी, तर लक्षात घ्या. तर 1661 इंग्लंडचा राजा चार्ल्स यांचा पोर्तुगीजाची राज्यकन्या यांच्याशी विवाह झाला. यामध्ये मुंबई बेट हे राजाला अंधण देण्यात आलं. बघा, कुणाचं बेट म्हणजे नवरा कुणाचा, नवरी कुणाची, बेट कुणाचं, काय कुणाचं, अवघड. मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव, माझगाव या 7 बेटांचा समूह म्हणजे कोण आहे? कुठल्या कुठल्या? मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव, माझगाव या 7 बेटांचा समूह म्हणजेच मुंबई आहे. अब्राहम शिपमॅन मुंबईचा गव्हर्नर होता त्यावेळेस. राजाने हे मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिलं होतं. तर 1669 मध्ये सर जॉर्ज ऑक्झिडॅन मुंबईचा गव्हर्नर होता. डच आल्यानंतर 1602 ला त्यांनी डच युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. ठीक आहे, डचांचं स्पेशली लक्षात ठेवायचं आहे कोची, कोडपूर, कोल्लम येथे त्यांनी किल्ले बांधले. फ्रेंच आल्यानंतर 1664 मध्ये फ्रान्सचा अर्थमंत्री कोल्बेरो यांच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली. आणि 14वा लुई सर्वांना माहिती असेल, तर 14व्या लुईने काय केलं, कंपनीला व्यापार करण्याचा हक्क दिला. पहिले व्यापार त्यांची सुरत इथं झाली होती. त्याच्यानंतर वाखारी, पॉंडिचेरी, माहे, चंद्रनगर, कारिकल, राजापूर, बालासोपर, कासिम बाजार आणि मछलीपट्टणम. मुख्य ठाणे पॉंडिचेरी होतं त्यांचं. इंग्रज फ्रेंच याच्यात 3 युद्ध, अर्थात त्याला कर्नाटक युद्ध म्हणतात.
तिसरे युद्ध 1760 साली झालं आणि इंग्रजांचा विजय झाला, फ्रेंच पराभूत झाले आणि मागे पडले. वसाहतवाद आणि मराठे. तर इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यावर जकात बसवली. मराठी सत्तेचे वसाहतवादी धोरण विरोधी धोरण होतं. तर इंग्लंडचा जो प्रवास होता तो कसा होता? तराजू, तलवार, तख्त. कसा होता? तराजू, तलवार, तख्त. त्याच्यानंतर फिरंगी, पोर्तुगीजांचा उल्लेख फिरंगी असा केला, त्यांच्या ताब्यातील प्रदेशाला फिरंगना किंवा फिरंगन असं म्हणतात. फिरंगी. ठीक आहे. बघा, त्याच्यानंतर पनवेलला दारुगोळा होता त्यांचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे पोर्तुगीजांचा त्याच्याशी संबंध आला. पोर्तुगीजांनी दाभोळ वखार घेतली. त्याच्यानंतर 1670 मध्ये पोर्तुगीज मराठे तह झाला. चौथाई कर. मराठ्यांनी एखाद्या राज्याच्या रक्षणासाठी आकारलेला कर एकूण उत्पन्नाच्या 1/4 त्यालाच काय म्हणतात? चौथाई. हा स्क्रीन दिसते का सर्वांना? हो सर, दिसतीये. ठीक आहे. हा पीडीएफ पहा, तिकडे दिलेली आहे तुम्हाला ग्रुपला पीडीएफ, ती ओपन करून ठेवा. हेच आहे, दुसरं काय नाही. त्याच्यानंतर आहे महत्वाचं डच आणि मराठे. तर 1665 सुरतेच्या मुघल सुभेदाराने मराठ्यांचे आरमार नष्ट करण्याकरता डचांची मदत मागितली, पण डचांनी ती नाकारली. त्याच्यानंतर फ्रेंच मराठे. राजापूर येथे फ्रेंचांची पहिली वखार सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर ठीक आहे. इंग्रज मराठे. मराठ्यांनी दाभोळ बंदर जिंकून घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज यांचा संबंध अफजल खान प्रकरणात होता. तर या बंदरात अफजल खानाची 3 जहाजे माल उतरवण्याची तयारी होती. खानाच्या मृत्यूनंतर मोहम्मद शरीफ हा प्रतिनिधी संपत्ती माल घेऊन पळून गेला. ठीक आहे. तर इंग्रजांच्या मालावर 2.5% जकात करण्याची घटना होता. हा पुढे बघा, दुसरा बाजीराव व इंग्रजांचा वसईचा तह. तर वसईचा तह कोणाच्या मध्ये झाला? दुसरा बाजीराव आणि इंग्रज. 1795 ला मराठी आणि खर्ड्याच्या लढाईत निजामाचा पराभव केला. ते एक महत्वाचं आहे. शिंदे होळकर यांनी हा तह मान्य नव्हता. तर 1803 मध्ये इंग्रज व मराठे दुसरे युद्ध झाले. 1818 मराठी सत्ता संपुष्टात आली. त्याच्यानंतर सिद्धी मराठे. जंजिरा महत्वाचा आहे त्यांच्या बाबतीत. सिद्धी जोहर. त्याच्यानंतर अफगाण मराठे. अफगाण आणि मराठ्यांची पण काही युद्ध झालेले आहेत. तर 1752 मध्ये मुघल मराठे करार झाला मुघल सम्राटाने. रोहिलखंडाच्या बाबतीत होतं ते. आता सामाजिक धार्मिक सुधारणा. सामाजिक धार्मिक सुधारणा. आता त्याच्यात अतिशय महत्वाचं नाव आहे राजाराम मोहन राय व ब्राह्मो समाज. तर रॉय यांचा जन्म बंगाल राधानगर येथे झालेला आहे. त्यांनी उपनिषदांचे संस्कृत मधून बंगाल भाषांतर केले होते. सती प्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि 1829 ला बेटिंगने ही पद्धत बंद केली. ठीक आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा. बंगाली भाषेत पहिले साप्ताहिक सुरू केले. पर्शियन भाषेत दैनिक. आत्मीय सभा स्थापन केली. 1828 ला ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि सांगितलं ईश्वर एकच आहे, मृत्यू पूजेची गरज नाही. मूर्ती पूजेची, मृत्यू नाही, काय मूर्ती पूजेची गरज नाही, ईश्वर एकच आहे. त्याच्यानंतर
1830 मध्ये मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला गेले होते. अतिशय महत्वाचा पॉइंट. त्यामुळं मुघल बादशहाने त्यांना काय केलं, राजा ही पदवी दिली. आधुनिकतेची त्यांनी पायाभरणी केली. 1824 ला ईस्ट इंडिया कंपनी या वृत्तपत्रावर निर्बंध आणणारा कायदा आणला होता. तर त्यावर त्यांनी काय केलं, त्या सहींचं नियोजन केलं की म्हणजे आपण हे कायदा काय केला पाहिजे, मागं घेतला पाहिजे. प्रार्थना समाज 2, दादोबा तरखडकर यांचं नाव अतिशय महत्वाचं आहे. तर आत्माराम तरखडकर, न्यायमूर्ती रानडे आणि भांडारकर हे संस्थापक अध्यक्ष होते. मूर्तीपूजेला त्यांनी विरोध केला. एकेश्वरीवादाचं त्यांनी प्राधान्य दिलं. कर्मकांडाला विरोध केला. प्रार्थनेवर भर दिला. अनाथांचे किंवा अनाथालयाचे स्त्री शिक्षण संस्था कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. समतेची चळवळ त्यांनी बोलवली. बरोबर आहे. अहिक जीवनाचं महत्व दिलेलं आहे त्यांनी. तर जातीभेद विरोध केला. सत्यशोधक समाज 1873 पुणे ते स्थापन, हे पण महत्वाचं आहे. सत्यशोधक समाज. तर बघा महात्मा फुले यांनी ते केलेलं आहे. त्याचबरोबर आता त्यांचं जे काम होतं महात्मा फुलेंचं ते पुढं गोपाल बाबा वलंकर यांनी सुरू ठेवले आणि गोपाल बाबा वलंकरांनी विटाळ विध्वंसन हे पुस्तक लिहिले. हे प्रश्न तुम्हाला येईल. त्याचबरोबर त्यांनी शिवराम जानवा कांबळे यांनी मुरळी, जोगती, देवदासी इत्यादी प्रश्नांकडे लक्ष दिलं. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती 1875 मुंबई येथे वेदांना पवित्र मानलेला आहे. त्याचबरोबर रामकृष्ण मिशन 1897 स्थापना स्वामी विवेकानंदांनी. त्याचबरोबर स्त्री शिक्षणाचा पुरस्कार उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा त्यांनी मोलाचा उपदेश सल्ला दिलेला आहे. सर सय्यद अहमद खान त्यांचं पण कार्य अतिशय महत्वाचं आहे. तर मुस्लिमांसाठी त्यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली आणि त्याचबरोबर 1875 मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आणि त्याच पुढे अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये रूपांतर झालं. त्यांनी मोहम्मदन सोशल रिफॉर्मर हे नियतकालिक काढलं होतं. ताराबाई शिंदे प्रश्न येतो. ताराबाई शिंदे यांच्यावरती प्रश्न येतो. जन्म 1839, स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला. जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केला. त्याचबरोबर पुरुषी सत्तेला त्यांनी काय केलं, आव्हान दिलं. महात्मा फुले यांनी ताराबाईंच्या विचाराला पाठिंबा दिला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, मरा शिंदे, वीरा शिंदे. तर डिप्रेस्ड क्लासेस मिशन लक्षात ठेवायचं त्यांच्या बाबतीत. अस्पृश्यांची त्यांची शेतकरी परिषद त्यांनी भरवली होती. पुणे येथे पर्वती मंदिर त्यांनी स्थापन केलं होतं. परळदेवनाथ. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य अतिशय मोलाचं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे तत्व त्यांनी सांगितलं. जाती संस्थेला विरोध केला. बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली. त्याचबरोबर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे सांगितलं. महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह केला. सार्वजनिक पाणवठी सर्वांना खुली करावी अशी त्यांची भूमिका होती. मनुस्मृतीचं त्यांनी दहन केलं. नाशिकच्या काराराम मंदिरात सर्वांना मुक्त प्रवेश व्हावा त्यासाठी त्यांनी चळवळ उभारली. त्याचं नेतृत्व दादासाहेब गायकवाड यांनी केलं होतं. मूक नायक, बहिष्कृत भारत, जनता, समता, प्रभुत्व भारत वगैरे यांनी वृत्तपत्र सुरू केली. स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन स्थापन केलं. 1956 ला बौद्ध धर्म स्वीकारला. तर त्यांचं अतिशय महत्वाचं काम आहे. व्यवस्थित करून ठेवा, प्रश्न येतो त्याच्यावर. रामस्वामी नायकर तामिळनाडूचे होते. ते काँग्रेसमधून कार्यास सुरुवात, गांधीवादी होते. वायकोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. तर वर्ण व्यवस्था, त्याचबरोबर बालविवाह विरोधात त्यांनी चळवळ उभारली होती. त्यांनी पेरियार ही पदवी दिली. महानात्मा. पेरियार म्हणजे काय, महात्मा. कमलादेवी चट्टोपाध्याय काँग्रेसमध्ये सक्रिय होत्या. कायदेभंग चळवळीत त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. आता संस्थानिकांचे योगदान, त्यातलं सयाजीराव गायकवाड यांचं अतिशय महत्वाचं आहे. सर्व जातीचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम त्यांनी घेतले. गाव तिथे ग्रामपंचायत, सक्तीचे मोफत शिक्षण, शारीरिक शिक्षण, बालविवाह बंदी. छत्रपती शाहू महाराज ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केलं. आरक्षणाचा जाहीरनामा त्यांनी सुरुवातीला काढला होता. मोफत व शिक्षण, सक्तीचं प्राथमिक शिक्षण, त्याचबरोबर रोटीबंदी, बेटीबंदी, टीका केली, व्यवसाय बंदी. आंतरजातीय विवाह कायदा त्यांनी पारित केला. सिंग सभा अमृतसरला होती. 1873 ला स्थापना झाली. तर शीख धर्माचा प्रसार व प्रचार करणे हे त्यांचं ध्येय होतं. त्याच्यानंतर 1857 च्या पूर्वीचे लढे,
हे आपण 8वी मध्ये शिकलेलो आहे. सातपुडा सातमाळा हे भिल्ल, त्याचबरोबर ठीक आहे ते माहिती आहे आपला, ते पण करून ठेवा, महत्वाचं आहे. 1824 उमाजी नाईक यांनी भांबुर्टे येथील सरकारी खजिना लुटला, हे लक्षात ठेवा. स्पेशली उमाजी नाईक यांचं कार्य लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न येतो. भोजबा पांड्या यासाजे हे त्यांचे सहकारी होते. बोरच्या आसपास त्यांनी काम केलेलं आहे, अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे पाईकांचा उठाव, ओडिशा पाईक ओडिशामध्ये झालेला होता. 1857चा स्वातंत्र्य लढा, कारणे, सामाजिक आर्थिक दरावशीचे वेतनवाढ, दत्तक वारसा नामंजूर, खालसा लक्षात ठेवायचा आहे. तर 1856 मध्ये हिंदी सैनिकांना एनफिल्ड बंदुका दिल्या व त्यास काडतूस वापर, ही काडतूस एक गाय व डुकराची चरबी लावलेली अशी बातमी त्याच्यात पसरली होती आणि त्याच्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. 1857 बाराकपूर छावणीत मंगल पाटेने पहिला उठाव केला, त्यास फाशी देण्यात आली. त्याचबरोबर आपला मुघल बादशाह बहादूर शाह यास शहनशाह ई हिंदुस्तान बनवले. त्याच्यानंतर सेनापती त्याचा बख्त खान होता त्यावेळेस 1857चा. दिल्ली परत मिळवण्याच्यासाठी इंग्रजांचे सैन्य 27 मे 1857 ला दिल्लीत आले. ठीक आहे. पंजाब जालंधर हे ठीक आहे. मध्य प्रांत, बांगलादेश, बिहार, ठीक आहे. कानपूर महत्वाचा आहे. पश्चिम बंगाल कुंवर सिंह लक्षात ठेवायचं. कानपूर नानासाहेब किंवा तात्या टोपे, इंग्रज होता हॅवलक. त्याचबरोबर झाशीची राणी, विरोध केला सर फिरोज. त्याचबरोबर सातारा रंगोबाबूजी गुप्ते, नरगुंचे बाबासाहेब भापे, खानदेशात भीमा नाईक, खजारसिंग नाईक, अंबपाणी, भिल्लम, इंग्रज लढाई, कोल्हापूरला रामजी शिरसट. ठीक आहे. चिमासाहेब घराण्यातील होते. ठीक आहे. त्याच्यानंतर राणीचा जाहीरनामा आला 1857 ला आणि त्याने सांगितलं की सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत, आम्ही तुम्हाला आता काही ताप देणार नाही, आम्ही व्यवस्थित हे करू ते करू असं भारतीयांना सांगण्यात आलं, गप्प बसवण्यात आलं. त्याच्यानंतर एक महत्वाचे आहे, ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापना केली दादाभाई नौरोजी यांनी. ओमेचंद्र बॅनर्जी होते त्यांच्यासोबत 1866 लंडन येतं. त्याचबरोबर इंडियन असोसिएशन सुरेंद्रनाथ बॅनर्जीने केली. मद्रास महाजन सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी 1884 ची आहे मद्रास महाजन सभा. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन फिरोजशाह मेहता, केटी तेलंग, बदरुद्दीन तय्यबजी. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, प्रश्न येतो याच्यावर. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 28 डिसेंबर 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली मुंबईला. गोकुळदास देशपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये टोटल 72 सदस्य होते. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेश चंद्र बॅनर्जी, व्यवसायाने वकील होते ते कोलकात्याचे फेमस. उपस्थित लोक होते दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, अहमदुल्ला सयानी. ठीक आहे. मवाळ व जहाल गट, मवाळ समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे आणि जहाल स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधरेल, अशा दोन्ही विरुद्ध संकल्पनेवरती विश्वास असणारी दोन लोक होती, मवाळ आणि जहाल. तर मवाळ गट गोखले, मेहता, आर्य विनंता भाषणे हे करायचे आणि जो आपला जहाल गट होता त्याच्यामध्ये टिळक वगैरे होते, लाल बाल पाल सर्वांना माहिती असते. तर 1907 जे सुरत अधिवेशन आहे त्याच्यात जहाल व मवाळ फूट पडलेले आहे. 1905 ला कर्जतनं बंगालची फाळणी केली, त्याला विरोध म्हणून स्वदेशी चळवळ सुरू झाली. मागच्या वेळेस प्रश्न आलता त्याच्यावरती. तर टिळकांना राजद्रोहाखाली 6 वर्षाची अटक, लाला लजपत राय यांना हद्दपार करण्यात आलं. 1916चं जे लखनौ अधिवेशन होतं त्याच्यामध्ये काय झालं, जहाल आणि मवाळ एकत्र आले. टिळकांनी प्रतियोगी सहकार्यत हे धोरण ठरवलं, म्हणजे सरकार जर आपल्याला मदत करत असेल तर आपण त्याला सहकार्य करायचं. क्रांतिकारकाचे लढे वासुदेव बळवंत फडके, पुण्यात रॅडची हत्या बाळकृष्ण व चाफेकर बंधूंनी केलेली आहे, एक लक्षात ठेवायचं आहे.
वीर विनायक दामोदर सावरकर. 1900 मध्ये नाशिक येथे मित्रमेळा, त्याच 1904 मध्ये अभिनव भारत. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला. त्यांनी इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझॅनीचे चरित्र वाचले, अतिशय महत्वाचं. 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला. जॅक्सनचा खून अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केला. बंगालमध्ये अनुशीलन समिती होती, त्याचे सदस्य अरविंद घोष, बारिंद्र घोष. कोलकाता येथील माणिकतोळा बॉम्ब तयार करण्याचा कारखाना होता, त्याच्यामध्ये 1908 खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्डच्या गाडीवरती बॉम्ब फेकला होता. खुदिरामला फाशी आणि त्या प्रफुल्ल चाकीनं स्वतःवर गोळी काढून घेतली. श्यामजी कृष्ण वर्मा, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली त्यांनी, महत्वाचं आहे. अजून एक प्रश्न महत्वाचा असतो ते म्हणजे माधव कामा, भिकाजी कामा. जर्मनीतील स्टुअर्ट घाट, भारताचा ध्वज त्यांनी फडकवला. मदनलाल धिंग्रा, कर्झन वायलीची हत्या. गदर पार्टी अमेरिकेत स्थापना झालेली आहे, प्रमुख नेते लाला हरदळ आणि भाई परमानंद. त्याचबरोबर डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे. गदर म्हणजे विद्रोह, उठाव. आवाज येतोय सर्वांना? हो सर. ठीक आहे. तर मोठी आहे पीडीएफ, पण महत्वाचे आहे, करावं लागणार आहे. त्याला काय हे नाही, चॉईस नाही आपल्याकडे, आता करावं लागतं. काकोरी कट महत्वाचा आहे. त्याचबरोबर साम्यवादी पक्ष एक महत्वाचा आहे, तर त्याच्यामध्ये ब्रिटिशांचे राज्य नष्ट करणे हे त्यांचं ध्येय होतं. तर 1928 ला HSRA फुल फॉर्म कोण सांगू शकेल का? HSRA चा फुल फॉर्म नाव बघून सांगा. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव. काय आहे? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. हा, ठीक आहे, ठीक आहे, त्याच्यात आपण वेळ नाही घालवायचा. साडरची हत्या केली भगतसिंग, राजगुरू. विधिमंडळात बॉम्ब फेकणे भगतसिंग, बटुकेश्वर दत्त. चंद्रशेखरनं स्वतःवरती गोळी घातली, ठीक आहे, जाणून घेतली. चितगाव कट सूर्यसेन महत्वाचा आहे. शांती चौधरी, सुनीता चौधरी हे पण महत्वाचं आहे. प्रीतिलता वड्डेदार महत्वाचे आहे. कल्पना दत्त महत्वाचं आहे, खूप महत्वाचे आहे. त्याच्यावर प्रश्न येतो बघा या भागावरून. क्रांतिकारक याच्यावरती एक प्रश्न असतो, ठीक आहे. बीनादास स्टॅनले, महात्मा गांधींबद्दल माहिती आहेच आपणास, ठीक आहे. त्याच्यानंतर आझाद हिंद सेना, रासबिहारी बोस यांनी ही सेना स्थापन केली. 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केले. 44 ला अराकनचा प्रदेश आसामच्या पूर्व बाहेरील सीमेत जिंकत आणलेला होता. छोडो भारत वर्धा येथून 8 ऑगस्ट नेहरूंनी मुंबई अधिवेशनात छोडो भारत ठराव पास केलेला आहे. गांधीजी हे आंदोलन होतं, त्यांनी सांगितलं की हे आंदोलन केवळ राष्ट्रीय सभेचे नसून संपूर्ण भारतीयांचे आहे. इंग्रजांची दिशाभूल करण्यासाठी काही लोकांनी टोपण नावं घेतली होती, तर दादी बेहेनची, सुचिता कृपलानी, कुसुम त्याच्यानंतर कुसुम अच्युतराव पटवर्धन, डॉक्टर रामोहन लोहिया, सुशीला, ते एक लक्षात ठेवा. कदम, SM जोशीचं पण महत्वाचं होतं. महाराष्ट्र चिमुराष्ट्री, यावली, महाड, गारगोटी इत्यादी भागात त्यांनी चळवळी उभार केल्या होत्या. भाई कोतवाल यांचा आझाद दास्ता लक्षात ठेवा. भाई कोतवाल, आझाद दास्ता. जनरल आवार यांची लाल सेना लक्षात ठेवा. आझाद रेडिओ, विठ्ठल झवेरी आणि उषा मेहता. प्रति सरकार बंगालमध्ये मिदनापूर, उत्तर प्रदेशमध्ये बलिया, बिहारमध्ये भागलपूर, पूर्णिया, महाराष्ट्र सातारा. तर 1947 ला भारत पाकिस्तान 2 राष्ट्र झाली आणि स्वतंत्र भारताचे संविधान 26 जानेवारी 1950. ठीक आहे. त्याच्यानंतर काही संस्थानं होती आपली, निर्वसाहतीकरण ते एकीकरण. तर जुनागडचं अतिशय महत्वाचं आहे, सौराष्ट्र भागातील होतं. प्रजा भारताच्या बाजूनं, परंतु तेथील नवाब मात्र पाकिस्तानच्या बाजूनं होता.
जनतेनं काय केलं, नवाबाच्या निर्णयाला विरोध केला. नवाब पाकिस्तानात पळून गेला. फेब्रुवारी 1948 ला जुनागड भारतात विलीन झालं. हैदराबाद निजाम सर्वात मोठे संस्थान, तेलुगू मराठी कन्नड भाषिक होते तिथं. तेलंगणा भागात आंध्र प्रदेश होते तिथं. त्याचबरोबर मराठा भागात महाराष्ट्र परिषद होते, कर्नाटक भागात कर्नाटक परिषद होते. तर संस्थानाच्या मुक्ती लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले आणि हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापन केली. ठीक आहे. तर त्यास निजामाने विरोध केला. त्याने पाकिस्तानचा कल होता, तर प्रजा भारताच्या बाजूनं, निजाम पाकिस्तानच्या बाजूने. इथं पण तसंच होतं. निजामाचा हस्तक कासिम रजवी म्हणजे रजाकार नावाची संघटना त्याने स्थापन केली. त्या संघटनेच्या प्रजावर अन्याय अत्याचार केला. अन्याय भारत सरकारने याविरुद्ध कारवाई केली. त्याला ऑपरेशन पोलो म्हणतात. 17 सप्टेंबर 1948 अर्थात मोदी, नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवशीच काय झालेलं आहे, निजाम शरण आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालेलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाईश्राव, बाबासाहेब परांजपे, दिगंबर बिंदू आणि आक्रू वाघमारे या लोकांचे योगदान महत्वाचं आहे. बरीच लोक आहेत, हुतात्मा प्रकरणारे आहेत. तर 17 सप्टेंबर फक्त मराठवाडा मुक्ती दिन लक्षात ठेवायचा आहे. काश्मीरची समस्या अतिशय महत्वाची आहे. काश्मीरचा संस्था प्रमुख किंवा संस्थान प्रमुख राजा हरी सिंग यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानचा मानस होता स्वतः काश्मीर पाकिस्तानमध्ये विलीन करण्यात यावं, यासाठी हरिसिंगावर त्यांनी दडपण आणलं. 22 ऑक्टोबर 1947 रोजी संस्थानावर पाकिस्तानी सीमेवर सशस्त्र टोळ्यांनी आक्रमण केले, म्हणजे घुसखोरी केली. सुरुवातीला पाकिस्तानने केली. राजा हरिसिंगाने त्यावेळी भारताकडे मदत मागितली. 27 ऑक्टोबर 1947 ला राजा हरिसिंग संस्थान भारतात विलीन करण्यास परवानगी दिली आणि जानेवारी 1948 भारताने काश्मीरचा प्रश्न राष्ट्रसंघात नेला. परिस्थिती काय सांगितलं तिथं सांगा बरं. राष्ट्रसंघात हा प्रश्न नेल्यानंतर तिथं त्यांना काय सांगण्यात आलं, भारताला आणि पाकिस्तानला काय सांगण्यात आलं, काय सांगण्यात आलं, कोण सांगतंय का? आवाज येतोय का माझा? आवाज हो येतोय सर का? येतोय. हो सर येतोय. हा ठीक आहे. तर हे आपलं राष्ट्रसंघामध्ये हा प्रश्न नेला आणि राष्ट्रसंघाने सांगितलं, काय सांगितलं, 2 शब्द सांगितले. ते 2 शब्द म्हणजे जैसे थे, जिथं होता तिथं, तिथंच आहेत अजून आपण. नंतर जम्मू काश्मीरची घटना ही व 370 कलम ते आता केलेलं आहे, त्याचं व्यवस्थित भारतामध्ये सामील करून घेतलेलं आहे. अगोदर जम्मू काश्मीर हा काय होता, राज्य होतं, घटक राज्य होतं. आता ते काय झालेलं आहे, अपडेटेड नॉलेज. आता काय झालंय जम्मू काश्मीरचं, जम्मू काश्मीर सध्या घटक राज्य आहे का? केंद्रशासित प्रदेश. हा, तर केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत, लक्षात घ्या. जम्मू आणि काश्मीर वेगळा. ठीक आहे. लडाखचा प्रदेश तो झालेला आहे आणि हे जम्मूचा वेगळा. काश्मीरचा नामोनिशाणच मिटवलेला आहे. ठीक आहे. दादरा नगर हवेली दमण नदीच्या तिकडं आहे, तिथे होता. पोर्तुगीज तिथं होते. ठीक आहे. बरंच काय काय आहे. त्याच्यानंतर 2 ऑगस्ट 1954 दादरा नगर हवेली भाग भारतात आलेला आहे. त्याच्यात काही लोकांनी सहभाग घेतलेला आहे. 1961 ला हा प्रदेशच केंद्रशासित प्रदेश म्हणून गणला जाऊ लागलेला आहे. ठीक आहे. पुढे चला. गोवा अतिशय महत्वाचं नाव, डॉक्टर टी.बी. कुन्हा. गोवा काँग्रेस कमिटी, INC इंडियन नॅशनल काँग्रेस अंतर्गत असलेली एक शाखा होती. छोडो गोवा 1939 पत्रके लावली. डॉक्टर ला मोहन लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचं आंदोलन पण तिथं झालं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 1954 पुणे येथे गोवा विमोचन सहाय्यक समिती केशवराव जेठे, नागगोरे, जनराव टिळक यांनी स्थापन केलं. आता यांचं एक नाव महत्वाचं आहे, परीक्षेला येईल. आचार्य प्रथे यात्रे, लक्षात ठेवा. मराठा दैनिक लढ्यास त्यांनी बळ दिलं. त्या लढ्यात पंडितराव महाजी जोशी, शिरूबाई लिमये, विठ्ठल आलवारे, सुधा जोशी, मोहन रांगडे इत्यादी व्यक्ती होत्या. पंडित नेहरूंनी लोकभावना दखल घेऊन लष्करी कारवाईला सुरुवात केली आणि ऑपरेशन विजय 19 डिसेंबर 1961 ला गोवा भारतीय संघराज्यात
1961 ला गोवा भारतीय संघराज्यात सामील झालं. त्याच्यानंतर पॉंडिचेरीची समस्या होती, कार्यकाल आहे यानं, हे महत्वाचं आहे. 1948 ला दोन्ही सरकारमध्ये करार झाला आणि विलिनीकरण झालं 1 नोव्हेंबर 1954 ला. फ्रेंच वसाहतीचा ताबा भारताला मिळाला आणि 1963 मध्ये पोर्तुगीज पुदुच्चेरी एक केंद्रशासित प्रदेश सांगण्यात आला. त्याच्यानंतर जागतिक महायुद्ध आणि भारत, अतिशय महत्वाचा जनरल नॉलेजचा क्वेश्चन, ज्याच्यावरती प्रश्न असतोच. ठीक आहे, किती वाजलेत भरपूर, पण कोणीही कुठेही हालायचं नाही, शांत बसायचं जागच्या जाग्याला. जेवायचं असेल तर जेवायला तुम्ही सुरुवात करू शकताय, ऐकायचं काम करा फक्त. आवाज येतोय का माझा सर्वांना? हा, ठीक आहे ठीक आहे. हिस्ट्रीला पर्याय नसतो, तिथं तुम्हाला रटाळ जरी वाचलं तरी अभ्यास करावा लागतो, कारण इथूनच आपलं SST लोक पास होत असतात. समजतंय का सर्वांना? कोणाला काय म्हणायचंय का यावर? हॅलो हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय, पण मी काय म्हणाल ते तुम्ही कोण सांगत नाही ना, त्याच्यामुळे मला पुढचं सांगू वाटत. सर दुसरे काय बोलत नाही, मी काय करू? आता माझ्या कोण ओळखीचं नाही. कोल्डिंगे सर, कोल्डिंगे सर. हा बोला. सर काय स्कोर करता तुम्ही? वाढवण्यासाठी हिस्ट्री जिओग्राफी बरोबर आहे, कारण की इंग्लिश तर आपल्याला काही जमत नाहीये, म्हणून हे जे हा, इंटरेस्ट मग देतो त्यासाठीच आहे. हा, इंटरेस्ट देतोय, द्यावा लागेल मॅडम, याच्यावर आपला द्यावा रिझल्ट लागतो. आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, हा. हे अतिशय महत्वाचं आहे. मला बडबड बडबड करून आता हा, त्याच्यामुळे मी तुम्हाला मधून सगळ्यांनी मधून बोला विचारत थोडस असतो. यार, बोरिंग होते हा, थोडस. तुम्ही कसं मूड होतंय, फ्रेश तुम्ही मला ते करण्यासाठी. मी जे प्रश्न मी ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस कुणीतरी मला काहीतरी सांगा, चुकीचं काय असताना आपण सांगितलं ना, मला वाटतं माझ्याकडे सर्वांचं लक्ष आहे. नाहीतर मी एकटाच ते रेडिओवरच्या बातम्या दिल्या आणि उगं बडा 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 किती शब्द बोलू आणि किती नाही, किती कव्हर करून किती विद्यार्थ्यांना सांगू, असं होत. तर नाही नाही मधून नाही. लक्ष मधून आहे. थोडं बोलायला पाहिजे ना सर. हा, चुकी काय होतं जाऊ द्या, माझ्या लक्षात येतं. चुकल्यानंतर तुम्हाला बाबा हा माझं इथं चुकलं होतं, हा मी इथून आता पुढे राईट करेन, हे लक्षात राहतं. हा त्यामुळे बोला. हा हा, बोलणं महत्वाचं आहे. ठीक आहे. किती लोक प्रेझेंट आहेत? 25. 25 आहेत फक्त. अरे 25 तर काय कमी आहेत काय? त्यापैकी एक जण पण बोलत नाही. मला वाटतंय झोप असं डोळं दाखवून तुम्ही ऐकताय की काय असं वाटतं मला. ऐकतोय. कारण हे आता बघा, नाही नाही, जेवण करा की जेवण करा, करा करा करा, जेवण करा. मी जेवण केलेलं असते. तुम्ही जेवण करत करत थोडंसं अधून मधून मला बाबा ठीक आहे असं असतंय तसं असतंय म्हटलं तरी थोडस मला बरं वाटतं. कारण हे सर्व मला वन वे वाटतं. मग हे हिस्ट्री जिओग्राफी खूपच वन वे वाटतं. ते पोथी पुराण सांगितल्यासारखं मी आणि हा, ठीक आहे. बरं झालं आपण महायुद्धाच्या अगोदर जागृत झालो, कारण महायुद्धाच्या अगोदर जागृत होणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय युद्ध करणार नाही आपल्याला. नाही सर, समजतंय सगळं. छान सांगताय तुम्ही. समजतंय पण राहून कसं जायची. मग तुम्ही काय तर सर आता युद्धाचा प्रसंग आलेला आहे. युद्धाचा प्रसंग आलेला आहे. आता तलवारी काढा. जागतिक महायुद्ध आणि भारत. पहिले महायुद्ध 14-18 लक्षात ठेवायचं. 14 ला जागतिक पहिले महायुद्ध सुरू झालं. युरोपीय राष्ट्रांमधील स्पर्धा होती, ती मुख्य कारण त्याचं तेच होतं. पहिल्या युद्धाची कारणे जी होती, औद्योगिक क्षेत्रातील प्रगती, मालासाठी बाजारपेठा, नवे प्रदेश जिंकायचे, सैन्यबळ शस्त्रबळ वाढवायचं, साम्राज्य विस्तार करायचा, त्याचबरोबर घटतट निर्माण करायचे, त्याचबरोबर साहस क्षेत्रांची निर्मिती करायची, त्याचा वापर करायचा, युद्धजन्य परिस्थिती. तत्कालीन कारण लक्षात ठेवायचं नेहमी. आपण ज्यावेळेस 10वीला होतो त्यावेळेस आपल्या 10वीच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्या महायुद्धाचं तत्कालीन कारण कोणतं असा 2 मार्काचा प्रश्न यायचा. तो सर्वांनी पाठ केलेला असेल त्यावेळेस, आता सुद्धा पाठ करा. पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण ऑस्ट्रेलियन राजपुत्र
ऑस्ट्रियन राजपुत्र आर्च ड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड व त्याची पत्नी यांचा सर्बियात खून झाला होता आणि या प्रकरणात सर्बियाचा हात असावा अशी ऑस्ट्रियाची खात्री होती. त्यामुळे ऑस्ट्रियाने सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले. जर्मनीने ऑस्ट्रियाची बाजू घेतली आणि रशिया सर्बियाच्या बाजूने उतरला. जर्मनीने बेल्जियमवर हल्ला केला. इंग्लंडने बेल्जियमला पाठिंबा दिला. अर्थात इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. हे दोन मुख्य देश होते. कोणते? जर्मनी आणि इंग्लंड. अतिशय महत्वाचं. तर हे पहिलं महायुद्ध होतं ना, ते युरोपियन राष्ट्रातली स्पर्धा अधोरेखित करत होतं. तर बघा, एक गट आहे इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया. लक्षात ठेवा. जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान आणि बल्गेरिया दुसरा गट आहे. तर 1916 मध्ये उत्तर समुद्रातील जर्मनी इंग्लंड यांच्यातील नाविक युद्ध झालं होतं. 1918चा व्हर्सायचा तह होता, तो एक महत्वाचा आहे. सर पीडीएफ ग्रुपला पाठवलेले आहे. अजून एकदा कोणीतरी पाठवा रे, आपल्या ग्रुपला पाठवा व्हॉट्सअपच्या, म्हणजे दिसेल. काही लोकांना पीडीएफ दिसत नाहीये, ग्रुपवरती पाठवा. कमी जास्त नेटवर्क होत आहे त्याच्यामुळे, आणि ही पीडीएफ खूप मोठी आहे. जवळजवळ याच्यामध्ये 82 पेजेस आहेत. तर जाऊ द्या, थोडा एक्स्ट्रा वेळ पण आपण जरा व्यवस्थितच बघूया, महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी सर्व प्रमुख राष्ट्रांची मिळून एक संघटना असावी अशी भूमिका मांडली आणि यातूनच राष्ट्रसंघ उदयाला आला. अमेरिकेची संकल्पना होती. अमेरिकेने राष्ट्र घटनेचे सदस्यत्व घेतले नाही. जर्मनी, ऑस्ट्रिया यांना सदस्यत्व दिले नाही. संघटनेवर वर्चस्व इंग्लंड आणि फ्रान्स यांचं होतं. ठीक आहे. आता दुसरं जे महायुद्ध होतं ते फार महत्वाचं आहे. दुसऱ्या महायुद्धात जग खूप बदललं म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते बाकीचं. दुसरे महायुद्ध कारणे माहित आहे. आपला हिटलर जर्मनीमध्ये सत्ता हस्तगत केली आणि जर्मनीने लष्करी तयारी सुरू केली. सोव्हिएट रशियानं साम्यवादी राष्ट्राचा उदय झाला. रशिया हा जर्मनीचा शत्रू होता. 1939 हिटलरने पोलंडवर हल्ला केला. त्यामुळे इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. डेन्मार्क जर्मनीला शरण गेला. त्याचबरोबर जर्मनीने हॉलंड आणि बेल्जियम जिंकले. जर्मनीने पॅरिसवर हल्ला केला आणि 1940 इंग्लंडवर हल्ला केला. यातच इंग्लंडला चर्बलिन पीएम यांनी राजीनामा दिला. ठीक आहे. त्याच्यानंतर नवे पीएम चर्चिल आले. जपानने जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतली. जपानने 1941 मध्ये पर्ल हार्बर बॉम्ब हल्ला केला. अमेरिकेने जपान विरुद्ध युद्ध पुकारले. जपानने म्यानमार हे सर्व देश काय केले? हस्तगत केले. आणि अमेरिकेने मात्र काय केलं? आता दुर्दैव या महायुद्धाचं असं होतं की हा राष्ट्रांतर्गत, स्पेशली युरोप खंडांतर्गत हा वाद होता. युरोप खंड हा सदन होता. त्यांना आफ्रिका, आशिया आणि अमेरिका यांच्यावरती जाऊन काय करायचं होतं? तिथले प्रदेश हस्तगत करायचे होते किंवा तिथं त्यांची पॉवर त्यांना दाखवायची होती. यांनी काय केलं? त्यांच्यात खूप मोठी चुरस निर्माण झाली. त्याच्यात नंतर अमेरिकेनं इंग्लंड, आता तुम्हाला माहिती असेल इंग्लंड म्हणजे लोकशाही देश होता आणि अमेरिकेनं लोकशाही राष्ट्राची बाजू घेतली. ते आपल्या महात्मा गांधीजींना आवडलं. लोकशाही राष्ट्राला आपण काय केलं पाहिजे? पाठिंबा दिला पाहिजे. परंतु आपले जे नेते होते सुभाषचंद्र बोस, त्यांचं असं म्हणणं होतं की इंग्लंडवाले जरी आता आपल्याला शब्द देत असले की युद्धानंतर आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ, तर तसं ते काय करणार नाही. तर आपण काय केलं पाहिजे? जपानच्या किंवा जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरायला पाहिजे. असे दोन मतप्रवाह होते. त्याच्यानंतर मात्र पुढे गांधीजींनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरेल अशी जाहीर त्यांनी घोषणा केली होती. त्याच्यानंतर बघा, तर आपल्या सर्वांना माहिती आहे अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी, 2 तारखा सांगा मला. हिरोशिमा आणि नागासाकीच्या 2 तारखा सांगा. माहिती आहेत का कोणाला? हिरोशिमा आणि नागासाकी
तर हिरोशिमा आणि नागासाकी 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट लक्षात ठेवायचं. लिटिल बॉय आणि फॅटमॅन हे 2 नावं लक्षात ठेवायची. कशाची नावं आहेत ही? लिटिल बॉय आणि फॅटमॅन. 6 ऑगस्ट 9 ऑगस्ट लिटिल बॉय आणि फॅटमॅन कशाची नावं आहेत? लिटिल बॉय आणि फॅटमॅन कशाचे असल्यासारखी वाटतं? अणुबॉम्बचे असतील सर. हा बरोबर आहे. लिटिल बॉय आणि फॅटमॅन, हिरोशिमा नागासाकी 6-9. अतिशय महत्वाचं. ठीक आहे. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1945 ला जपान शरण आला, कारण त्यांचं तुम्हाला माहिती आहे 1.5 कोटी जनता त्या ठिकाणी परतून निघाली होती. युद्ध ह्या 2 माकडांचं होतं, परंतु विनाकारण एक आपला आशियातील जो प्रगत देश होता अतिशय महत्वाचा असा, त्याच्यावरती त्यांनी तिकडच कुठं बॉम्ब टाकायला पाहिजे होतं. त्यांनी इकडे यायचं काहीच आवश्यकता नव्हती. नाहीतर अमेरिकेचा बघा आता युद्ध कुणाचं, बॉम्ब टाकतंय कोण, कुठं टाकतंय, अरे काय संबंध आहे का कोणाचा कुणाला? आशियातलं अतिशय महत्वाची अशी त्यांनी विकसित असं राष्ट्र त्यावेळेस होतं ते जपान, ते सर्व राख करून टाकलं आणि खऱ्या अर्थानं एक प्रकारे अन्यायच केला या सर्व प्रगत खंडांनी अप्रगत खंडावरती. केला की नाही? होय सर. हा, तर महायुद्ध व भारत. तर महायुद्ध आणि भारत याच्यात काय होतं? भारताने इंग्लंडला पैसे, अन्य कापड, सर्व युद्ध सामग्री इकडून पुरवली होती. पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या भारतीय 17 सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस पदक देण्यात आलं होतं. त्याचबरोबर औद्योगिकरणाला चालना मिळाली. भारतात मोटार उद्योग चालना मिळाली. त्याच्यानंतर निर्यातीत घट झाली. जी कारणे होती ही, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचा कायदा आहे 1917चा चेम्सफोर्ड आणि मॉन्टेग्यू कायदा, अतिशय महत्वाचा. सैन्यात जात वंश याचा विचार न करता हिंदी सैनिकांना पदे देण्यात येतील. हिंदुस्थान अकादमी स्थापना झालेली आहे, ते 10 जागा हिंदी तरुणासाठी. किंग्स कमिशन, ठीक आहे. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये लेख लिहिले, वायुसेनेला व भारताच्या जागतिक राजकारणाला महत्व दिले त्या असं त्यांनी सांगितलं. एक महत्वाचा आहे बाबा गुरु दीप सिंग कामागाटा मारू प्रकरण. जपानचं जहाज होतं ते बुडवण्यात आलं होतं. जर्मनी त्यांचा राष्ट्रवादी होता, त्याच्यावर भारतावर प्रबंध होता. त्याचबरोबर बलाढ्य होण्यासाठी प्रयत्न केला जर्मनीने. तर भारत काय म्हणत होता? गुलामगिरी नष्ट करण्यासाठी झटत करत होता किंवा प्रयत्न करत होता. आता दुसरं महायुद्ध आणि भारत 1939 ते 1945 ही दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी आहे. तर इंग्लंडने भारतीय भूमीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला. त्याचबरोबर भारताचे त्याच्यावर परिणाम काय झाले आहेत? बरेच परिणाम झाले. इंडियन नॅशनल काँग्रेसने भारताला तात्काळ स्वातंत्र्य द्यावे असं जाहीर केलं. आझाद हिंद फौज भारताच्या पूर्व सीमेवरती आली. स्वराज्याचे उद्दिष्ट त्यांचं होतं, सुभाषचंद्र बोस यांची. इंग्लंडची आर्थिक व मनुष्यहानी झाली होती. भारतावरचा दरारा कमी झाला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन झाली. द्वारकानाथ कोटणीस यांचं कार्य अतिशय महत्वाचं आहे. योगायोगाने ते आपल्या सोलापूरचेच आहेत. 10 ऑक्टोबरला त्यांचा जन्म झाला होता. त्याच दिवशी आपली परीक्षा होती, परंतु पुढे गेलेले आहे, ठीक आहे. दुसऱ्या महायुद्धात चीनच्या जखमी सैनिकांची सेवा त्यांनी केलेली होती, त्यासाठी ते फेमस होते. आणि पी शांताराम, डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी असा त्यांनी त्याच्यावर चित्रपट सुद्धा तयार केलेला आहे. तर 1942 ला प्लेगच्या साथीत त्यांचा मृत्यू झाला. आणि भारत व चीनमध्ये मैत्रीपूर्व संबंधित प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी मोलाचं काम केलेलं आहे. निर्वसाहतीकरण आशिया. तर आता हा जागतिक लेवलचा इतिहास आहे. आशियाचा आपण पाहूया. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धामुळे निर्वसाहतीकरणाला चालना मिळाली. तर पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनी तुर्कस्तानचा पराभव झाला, दुसऱ्यात पण झाला. ब्रिटनने इराणच्या आखातातून सैन्य काढून घेतले होते, ठीक आहे. 20व्या शतकाच्या अखेर दक्षिण आफ्रिका स्वतंत्र झाला. मालदीव पोर्तुगीजांचा प्रदेश होता. श्रीलंका तर 1798 ते 1948 पर्यंत राज्य ब्रिटिशांचं होतं ते, त्याच्यानंतर ते पण स्वतंत्र झालं. म्यानमार माहिती आहे आपल्याला 1935 पर्यंत तो भारतातच होता. महत्वाचं तेवढं लक्षात ठेवायचं आहे. बांडुंग परिषद एक लक्षात ठेवायचे सर्वांनी. काय लक्षात ठेवायचं आहे? प्रश्न येतो याच्यावर. कुठे गेलं? हा, बांडुंग परिषद. तर भारताने 1947 साली पहिला आशियाई परिषद घेतली. 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 1955 ला इंडोनेशियात बांडुंग येथे पहिली आशियाई आफ्रिकन राष्ट्रांची परिषद.
त्याच्यावर प्रश्न येत असतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आफ्रिकी ऐक्य कल्पना, पॅरिस परिषद, मँचेस्टर परिषद, लक्षात ठेवा. आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरण, वुड्रो विल्सन जिंकलेल्या राष्ट्रांना वसाहती सांभाळणे योग्य. ठीक आहे, बरंच आहे याच्यामध्ये, दक्षिण आफ्रिका वगैरे. ठीक आहे, भारताच्या दृष्टीने शीतयुद्ध एक महत्वाची संकल्पना असते, शीतयुद्ध. तर बघा, शीतयुद्धाची व्याख्या पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतर एका बाजूला भांडवलशाही राष्ट्र व दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट राष्ट्र यांच्यात सत्ता व प्रभाव यासाठी जो संघर्ष सुरू झाला त्याला शीतयुद्ध म्हणतात. कोल्ड वॉर म्हणतात त्याला, कोल्ड वॉर. कोल्ड म्हणजे सर्वांना माहिती आहे, कोल्ड म्हणजे काय, शीत. ठीक आहे, आणि तो वॉल्टर लिपमननं प्रयोग केला आहे. ठीक आहे, शीतयुद्ध प्रत्यक्ष युद्धाचा अभाव, तीव्र म्हणजे नुसतंच ते काय म्हणते, नुसतंच कुत्रं भुंकणे. माहित आहे, काय काय कुत्रे फक्त भुंकत असतात, म्हणजे त्यांचं ते शुद्ध युद्ध चालू असतं हमेशा केली. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पार्श्वभूमी वगैरे, तुम्ही वाचा, ह्याच्यात बरंच काय काय आहे. शीतयुद्धाची वाटचाल, सेकंड युद्धानंतर अमेरिकेने मार्शल प्लॅनची योजना आखून युरोपीय राष्ट्रांच्या साम्यवादापासून रोखण्यासाठी आर्थिक मदत, यावरून अमेरिका रशिया तणाव निर्माण झाला आणि तिथूनच खरं जग दोन गटामध्ये विभागलं गेलं. आता ते रशिया आणि चायना असं आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अमेरिका गट भांडवलशाही विचारप्रणाली होता आणि सोशल रशिया म्हणजे सोव्हिएत रशिया. सो रशिया म्हणजे कसला, सोव्हिएत. ठीक आहे, तर साम्यवादी विचारसरणीचा होता, भांडवलशाही विचारसरणी होती. वारसा करार एक महत्वाचा आहे. त्याचबरोबर इकडं अर्थव्यवस्था, नाटो, सिंटो, सिएटो, बऱ्याच संस्था आहेत त्यांच्या. 1961 मध्ये सोशल किंवा सोव्हिएत रशियाने काय केलं, बर्लिनची भिंत उभारली. त्यामुळे पश्चिम व पूर्व बर्लिन संबंध संपला, पण युरोपात तणाव निर्माण झाला. ठीक आहे. 1975 ची हेलसिंकी परिषद एक लक्षात ठेवा, शांततेची त्याच्यात चर्चा झालेली होती. एक परीक्षेमध्ये असते कुठेतरी. ठीक आहे. नाटो. ठीक आहे, नाटो एक महत्वाचा आहे. तर सोव्हिएत रशियाच्या विस्तारवादी धोरणाविरोधात युरोपीय राष्ट्रांनी लष्करी संरक्षण देण्यासाठी नाटो संघटनेची स्थापना केली, शांतता टिकवण्यासाठी. त्याचबरोबर विचार विनिमय करून भांडणं सोडवायचे, प्रश्न सोडवायचे. प्रमुख केंद्र पॅरिस होते त्यांचं. आणि वारसा करार नंतर आला. ठीक आहे, सिटो एक आहे, सिटो, सेंटो एक आहे. तर बगदाद करार, मनीला फिलिपाईन्स ते एक लक्षात ठेवा, जास्त काही नाही तिथलं. इराकमध्ये रशिया चीन करार 1950 चा एक महत्वाचा आहे. वारसा करार अमेरिकेच्या धोरणांना विरोध करण्यासाठी. ठीक आहे, आता आपल्याला परीक्षेला येणारा पॉइंट हा कुठला, अलिप्तवादी भारताची भूमिका होती. जगात दोन गट पल्ले होते आणि नेहरूंना रशिया की अमेरिका असा प्रश्न पडला होता. तर नेहरू त्याचबरोबर अनेक आपल्या आजूबाजूचे जे देश होते त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन काय केलं, नॉन अलाइनमेंट मुवमेंट, म्हणजे कुठल्याही देशाशी किंवा कुठल्याही गटाशी आमचं अलाइनमेंट नसणार आहे, म्हणजे आम्ही कसे आहोत, अलिप्त, दोघांपासून अलिप्त, म्हणजे अलिप्तवाद भारताची भूमिका त्यांनी मांडली. तर दुसऱ्या महायुद्धाच्या इथं दिलेच आहे, रशिया अमेरिका या दोन्ही गटात सामील न होता स्वतःचा विकास करणे, ध्येय धोरणे ठरवणे, शांततामय किंवा शांतता मार्ग स्वीकारणे म्हणजे अलिप्तवाद. नामच्या स्थापनेत IMP आहे, कोण कोण होतं पहा, प्रश्न आलता एका वेळेस. पंडित नेहरू कुठले आहेत, आपल्या देशाचे आहे. डॉक्टर सुरकानो इंडोनेशिया, त्याचबरोबर क्वामे नक्रुमा घाना, गमाल नासेर इजिप्त आणि मार्शल टिटो युगोस्लाव्हिया. हे लक्षात ठेवा, नेते महत्वाचे आहेत. त्यावरून प्रश्न येतो. 1961 ची बेलग्रेड परिषद. ठीक आहे, त्याच्यानंतर लुसाका. ठीक आहे,
जकार्ता परिषद एक महत्वाची आहे, डेट लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचे आहे सार्क. आशिया खंडात आर्थिक सामाजिक विकासासाठी संघर्ष असावी असे मत आपल्या लोकांचं आलेलं आहे इकडचं. आणि बांगलादेशचे प्रमुख झिया उल रहमान यांना असे वाटले आणि त्यांनी 1981 साली एक बैठक घेतली कोलंबो येथे आणि 1983 साली दिल्ली येथे परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. येथेच सार्क जाहीरनामा तयार करण्यात आला. मुख्यालय मात्र याचं कुठं आहे? नेपाळ, काठमांडू. सार्क संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? नेपाळ, काठमांडू. इथे वर्षातून एक बैठक घेण्यात येते. सरचिटणीस असतात, 7 संचालक आहेत, कर्मचारी वर्ग आहे. ठीक आहे. परस्परांना सहकार्य करणे आणि शांतता मार्गाने प्रश्न सोडवणे त्याचं ध्येय होतं. संरक्षण खर्च वगैरे वगैरे त्याच्यात सहाय्य करणे एकमेकांना. काय म्हणता सर? सर याच्यावर प्रश्न आला होता सार्कवर, काठमांडूवर. हा येतो त्याच्यावर प्रश्न येते. त्याच्यानंतर आहे बघा, ठीक आहे, दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार साप्टा. ठीक आहे. राष्ट्रकुल, याच्यावर प्रश्न येतो राष्ट्रकुलावरती. इंग्लंडच्या साम्राज्यात असलेल्या परंतु काही काळाने स्वतंत्र झालेल्या काही राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संघटना असावी. राष्ट्रकुल कशाच्या संदर्भात फेमस आहे राष्ट्रकुल? राष्ट्रकुल स्पोर्ट्सच्या याच्यात सर. राईट, बरोबर आहे. राष्ट्रकुल स्पर्धा असतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर याच्यामध्ये न्यूझीलंड आहे, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आहे, भारत आहे सर्व. त्याच्यानंतर ठीक आहे, इंग्लंडच्या संसदेस काय म्हणतात? तर संसद म्हणतात, ठीक आहे. पण त्याचं जे स्टॅच्यू ऑफ वेस्टमिनिस्टर हा त्यांनी कायदा तिथून पास केलेला आहे. तर या कायद्याने राष्ट्रकुलास मान्यता दिली. प्रमुख ब्रिटिश राजा किंवा राज्य असते, सचिवालय लंडन इथं आहे आणि स्वातंत्र्यानंतरही भारत राष्ट्रकुलचा सदस्य राहिलेला आहे. 1948 ला INC इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्याला मान्यता दिली होती. कॉमनवेल्थ गेम्स भारताचा सहभाग असतो. हे सर्व कॉमनवेल्थ आहे. कॉमनवेल्थ राष्ट्रकुल. त्याच्यानंतर 1986 पासून राष्ट्रकुल स्पर्धा गाजली. 32 राष्ट्रांनी त्यावर बहिष्कार टाकला होता. भारताने PM राजीव गांधी यांनी सुद्धा बहिष्काराचं धोरण अवलंबलं होतं. त्याच्यानंतर बदलता भारत, जागतिकीकरण सर्वांना माहिती असेल. खाऊजा धोरण माहिती आहे सर्वांना? खाऊजा माहिती आहे? खाऊजा खा म्हणजे खाजगीकरण, उ म्हणजे उदारीकरण, जा म्हणजे जागतिकीकरण. अतिशय महत्वाचं आहे, माहित असायला पाहिजे आपल्याला. गॅट करार आला, GATT गॅट करार. ठीक आहे. जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. लक्षात ठेवायचे काही फुल फॉर्म वगैरे माहित पाहिजेत आपल्याला, काही लिंक माहित पाहिजे, त्याच्या तारखा माहित पाहिजे, त्याची जी तारीख आहे ते अतिशय महत्वाचे आहे. 1947-48 ला तो करार झालेला होता. त्याच्यानंतर तो गॅट करार होता. करार म्हणजे जगातील पहिला बहुउद्देशीय व्यापारी करार होता. विशेष म्हणजे दरवर्षी जिनिव्हा येथे संघटनेचे अधिवेशन होते. त्याचबरोबर WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन 1995 123 राष्ट्रांची संघटना. डंकेल प्रस्ताव प्रसिद्ध आहे. यालाच बघा, सरकारी जकात व अन्य निर्बंधापासून मुक्त व्यापार करणे हा त्यांचा उद्देश होता. यालाच म्हणतात उदारीकरण. जागतिकीकरण सर्वांना माहित असेल. जागतिकीकरण म्हणजे आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते जागतिक स्तरावरती स्पर्धेसाठी पात्र असेल, म्हणजे कोणीही कोणाला विरोध करणार नाही. जागतिकीकरण. उदारीकरण दिलेलं आहे इथं. त्याच्यानंतर पुढं आहे, भारताने आर्थिक प्रगतीवर भर केली. तत्कालीन PM PV नरसिंहराव यांचं नाव अतिशय महत्वाचं आहे. नवे आर्थिक धोरण त्यांनी मांडलेलं होतं. त्याच्यामध्ये मनमोहन सिंग ते हे होते, अर्थमंत्री, फायनान्शियल मिनिस्टर होते. तर त्याचे परिणाम वगैरे दिले आहेत. प्रधानमंत्री रोजगार योजना सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केलेले होते. महात्मा गांधी दिनाचा मुहूर्त त्यांनी साधलेला होता आणि प्रधानमंत्री रोजगार योजनेला सुरुवात झाली होती. ठीक आहे. आजच आहे प्रधानमंत्री महात्मा गांधींचा जन्मदिवस. योगायोग आहे. योजनेचे उद्देश मागील त्याला काम 257 जिल्हे आणि दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक गरजू कुटुंबातील 2 तरुणांना 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल.
किसान क्रेडिट कार्ड आहे, उद्देश शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू उपलब्ध करून देणे. सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना 1999 मध्ये सुरू झाली होती. योजनेचं नाव आणि कधी सुरू झाली होती एवढं फक्त लक्षात ठेवा. जवाहर ग्राम समृद्धी योजना 1999, त्याचबरोबर संपूर्ण ग्रामीण योजना 2001 ला सुरू. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना याच्यावरती प्रश्न येतो. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याच्यावरती प्रश्न येतो. तर विषमता, दारिद्र्य, उपासमार, बेरोजगारी हे निर्मूलन करण्यासाठी केंद्र सरकारची योजना आहे. एक व्यक्ती 100 दिवस काम, आता त्याच्यात जरा वाढलेला आहे. कृषी पशुधन तर 54% जनता ही कृषीशी संबंधित आहे. ठीक आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2000 मध्ये सुरुवात झाली. आपले वाजपेयी त्यावेळेस होते आणि त्यांनी प्रत्येक गाव सडकनं जोडलं. डांबरे सडका झाल्या त्यावेळेस. आपण त्यावेळेस कितवीला होतो? 8वीला, 6वी, 7वीला होतो त्यावेळेस. ठीक आहे. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना एक आहे. ठीक आहे. हा, हे एक लक्षात ठेवायचं सर्वांनी, प्रश्न येईल याच्यावरती. सुवर्ण चतुष्कोन योजना 1998 मध्ये केंद्र सरकारने दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या 4 शहरांना जोडणारा महामार्गाची योजना होती. त्याला सुवर्ण चतुष्कोन योजना. कोणत्या शहरांना जोडते असा प्रश्न येईल तुम्हाला. तर लक्षात ठेवा ही नाव. मेट्रो 2002 मध्ये दिल्ली येथे रेल्वे सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. संपर्क साधने याच्यावरती प्रश्न येणार तुम्हाला. बघा, तर 1766 मध्ये टपाल खाते सुरू झालं. पीपीएफ, कोर बँकिंग सोल्युशन. एटीएम म्हणजे काय आहे? एटीएम ठीक आहे, ऑटोमॅटेड टेलर मशीन आहे. स्पीड पोस्ट सुरुवात झाली 1980 ला. त्याचबरोबर अर्थ क्षेत्रामध्ये बरंच झालेलं आहे. अर्थमंत्री ब्रिक्स येतं. ब्रिक्स तर ब्राझील, रशिया, भारत, चीन, साऊथ आफ्रिका इत्यादी राष्ट्र आहेत त्याच्यात ब्रिक्स मध्ये. त्याच्या अध्यक्षर घेतलेले आहेत. विज्ञान तंत्रज्ञान. सीडॅक माहिती असेल सर्वांना. सीडॅकच्या पुढाकाराने भारतात परम 8000 महासंगणक, पहिला महासंगणक तो तयार करणार होता. तर तो कुणी केला होता? कुणी केला होता? परम 8000 महासंगणक तयार कोणी केला? कुणाची महत्वाची भूमिका आहे त्याच्यामध्ये? कुणाची आहे? कुणाची? विजय भटकर. सर्वांना माहित आहे. हा, विजय भटकरचं नाव त्यावेळेस आपल्याला यायला पाहिजे. महासंगणक तयार केलेला आहे. ठीक आहे. एकूण सॉफ्टवेअर हे जाऊ आहे, काय महत्वाचं नाही. तर 1995 ला इंटरनेट सेवा सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर पार्क तुम्हाला माहित आहे पुणे आणि बेंगलोर सध्या प्रसिद्ध आहे. ते पोखरण येथे अणुस्फोट घेण्यात आले 2 वेळा. त्याचबरोबर BSNL 2000 मध्ये त्याचा भरपूर विकास झाला होता. स्थापना झाली त्यावेळेस भारत संचार निगम लिमिटेड. BSNL हे वेळा जाहिरात असायची मोठीच्या मोठी आणि सारखे. त्याच्यानंतर आहे महत्वाचं पाहिजे आपल्याला. 1999 ला पाकिस्तानशी युद्ध झालं. कारगिल, द्रास येथे ऑपरेशन विजय. आर्यहत पाणबुडी आलेले आहे 2009 ला. पहिली अत्याधुनिक अण्वस्त्र वाहक पाणबुडी होती. असा करणारा भारत हा जगातील 6वा देश होता. भारत व ओमान लष्करात हिमाचल प्रदेशातील बंगलोर येथे संयुक्त सराव. ठीक आहे. एकोणीसशे 72 ला नेहरू युवा केंद्राची संघटना स्थापन झालेली होती. लोकांना प्रशिक्षण देणे. राष्ट्रीय युवा सशक्त कार्यक्रम. राष्ट्रीय युवक दिन 12 जानेवारी आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. माहिती अधिकारावरती प्रश्न येईल. लक्ष द्या इकडं. आवाज येतोय का माझा सर्वांना? हो सर. हो सर.
तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 लक्ष द्या व्यवस्थित. जगात सर्वप्रथम 1776 मध्ये स्वीडन या देशानं माहितीचा अधिकार केलेला होता. युनो मध्ये 1946 मध्ये माहिती अधिकार मानवाचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेलं. तर युनो म्हणजे सर्वांना माहिती आहे, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. 1982 जयपूर शहर एके कुतवाल जयपूर, त्याचबरोबर शहरातील अस्वच्छतेच्या संदर्भात नगरपालिका कार्य किंवा काय कार्यवाही करते यासाठी अर्ज केला होता. ठीक आहे, काय महत्वाचं नाही आपल्याला. त्याच्यानंतर आहे अण्णा हजारे, महाराष्ट्रातील माहिती अधिकाराबाबत 2001 ला त्यांनी आंदोलन केलं. आणि आरटीआय महाराष्ट्रात कधी लागू झाला हा प्रश्न येईल. कधी लागू झाला? 12 ऑक्टोबर 2005. हा, 12 ऑक्टोबर 2005 म्हणजे अजून 10 दिवसानं. किती वर्षापूर्वी? अजून 10 दिवसानं किती वर्षापूर्वी? 15 वर्षापूर्वी. 16. हा, अजून 10 दिवसानं 16 वर्षापूर्वी काय झालेलं आहे? आरटीआय लागू झालेला आहे. ठीक आहे. आरटीआय यात नागरिकाची माहिती मिळवण्याचा हक्क आहे. कामाचा दस्तऐवज अभिलेखाची पाहणी करणे, प्रती मिळवणे, टिप्पणी काढणे, उतारे मिळवणे, टेप, व्हिडिओ, कॅसेट इत्यादी मिळवणे. राज्याची पुनर्रचना. इसवी सन 2000 हे वर्ष राज्यांसाठी महत्वाचे आहे. मोठ्या राज्यांचे विभाजन झालं. याच्यामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्य प्रदेश मधून 1 नोव्हेंबर 2000 ला छत्तीसगड बाजूला निघलेला आहे. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशामधून काय निघलेला आहे? उत्तराखंड निघलेला आहे 9 नोव्हेंबर. आणि झारखंड एक निघलेला आहे बिहार मधून 15 नोव्हेंबर. या तारखा लक्षात ठेवाल का? 1-9-15 नोव्हेंबर 2000, 1-9-15 नोव्हेंबर 2000 साली छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. तेलंगणा 2014 मध्ये नवीन आलं. त्यापूर्वी आंध्र प्रदेशचा भाग होतं. संसदेची मान्यता मिळाली. 2 जून 2014 ला स्वतंत्र राज्य अस्तित्वात आलेला आहे. त्याच बघा, जम्मू आणि काश्मीर, लडाख कलम 370 विशेष दर्जा. आता त्याच्यात बदल झालेला आहे. तर प्रेमनाथ डोगरा प्रजा परिषद पक्ष स्थापना. या पक्षाने एक विधान, एक प्रधान, एक निशान अशी घोषणा केली. तर बघा, JK भारतात विलिनीकरण करावे अशी मागणी केली आणि विलिनीकरणासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा पाठिंबा होता. तर मात्र काय झालं? 2000 काय आहे? काय आहे इथं? काय आहे? 2019 जम्मू आणि काश्मीर, जम्मू काश्मीर. लडाख आणि जम्मू काश्मीर असे 2 केंद्रशासित प्रदेश तयार झाले. पहिले आपले टोटल केंद्रशासित प्रदेश किती होते? 7. हा, तर आता किती आहेत कोण सांगताय? हे केंद्रशासित प्रदेश आता किती आहेत? किती आहेत? 8. 9. 8 आहेत. ते 8 आहेत. हा, तर अतिशय महत्वाचं आहे, दादरा आणि 8 नगर हवेली आणि दीव व दमण यांना काय केलंय आता? एकत्र केलेलं आहे. त्याच्यामुळे ते 8 झालेत. आणि आपले जे राज्य आहेत ती किती आहेत? 28. 28. बरोबर, 28. लक्षात ठेवायचं. हा, तर बदलता भारत खूप बदललेला आहे. ठीक आहे. घरगुती हिंसाचार कायदा. 2011च्या जनगणनेत 6 वर्षापर्यंतच्या वयोगटातील दर 1000 मुलांमागे मुलींचे प्रमाण 914 इतके होते. ठीक आहे. लेक लाडकी अभियान आहे. पोलिओ निर्मूलन 95 ला सुरू करण्यात आलं होतं. प्रत्येक आपल्या शाळेवरती किंवा जिथं जिथं सिमेंटाचं घर आहे त्या ठिकाणी पोलिओची जाहिरात करण्यात आली होती. सर्वांना आठवतात. हिमभयम WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मार्फत होती. युनिसेफ त्याचा सहभाग होता. रोटरी इंटरनॅशनल होतं. केंद्र सरकार त्याच्यात होतं. तर 5 वर्षांच्या बालकाला लस होती. आयुष अतिशय महत्वाचं. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, होमिओपॅथी. 1995 लाच आरोग्य मंत्रालय सुरू झालेलं आहे. पर्यावरण. तर CNG फुल फॉर्म सांगा तेवढा मला. CNG चा काय आहे? CNG नॅचरल कसला? कॅम
कॉम्प्रेस्ड कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. गॅस. ओके. हा, कॉम्प्रेस्ड नॅशनल गॅस. ठीक आहे, त्याच्या खालीच दिलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर सर्वोच्च न्यायालयातील दिल्लीतील वाहनांमध्ये सीएनजीचा वापर करण्यास निर्णय दिलेला आहे. त्याचबरोबर पीयूसी सर्वांना माहिती असेल, पोल्युशन अंडर कंट्रोल, ते माहिती आहे तुम्हाला. जलप्रदूषण पर्यावरण रक्षणासाठी सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलन अलीकडेच या व्यक्तीचं पर्यावसन झालेलं आहे, सर्वांना माहिती असेल. तर त्याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. सुंदरलाल बहुगुणा कशाशी निगडीत होते? पर्यावरण रक्षणात चिपको आंदोलन. मेधा पाटकर, नर्मदा बचाव आणि राजेंद्र सिंह नर्मदा बचाव जलसंधारण आंदोलन. क्षेत्र. रहीबाई कोपरे तर नारी शक्ती पुरस्कार राष्ट्रपतीच्या हाते. कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीच्या माध्यमातून टोपण नाव सीड मदर. बीजमाता कुणाचं नाव आहे? टोपण नाव सीड मदर म्हणजे बीजमाता. कोण आहेत बीजमाता? राहीबाई कोपरे. कार्य देशी वाण निर्माण करणे, त्याचे रक्षण करणे, पुढच्या पिढीला पोहोचवणे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. राहीबाई मातीच्या मडक्यात देशी वाणाचे बियाणे जतन करतात. मडक्याला मातीने लिपतात, त्यामुळे बियांना फुगे मुंग्या लागत नाहीत. चांगली गोष्ट. त्याच नंतर आहे, तर 2018 मध्ये बीबीसीने जगभरातील 100 महिलांची निवड केली, त्यामध्ये राहीबाईंचा समावेश होता. 2019 ला पद्मश्री नगर मधील आहेत त्या, आणि कोभाळणे हे त्यांचं गाव आहे. बाहू काटदरे कशा संदर्भात आहेत हे? तर सह्याद्री निसर्ग मित्र, सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे. सह्याद्रीचं कन्झर्वेशन केलेलं आहे. त्याचबरोबर भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 शेड्यूल 1 मध्ये आहे. कासव संदर्भात कासवा संदर्भात त्यांनी काम केलेलं आहे. ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी समुद्र किनारी येतात. वेळासच्या समुद्र किनाऱ्यावर कुठे येतात? वेळास, माहिती ना सर्वांना, वेळास तिथे येतात. त्याच्यानंतर कासव महोत्सव आयोजित केलेला आहे. होमस्टे, पर्यटन विकासात खवले मांजर वाचवा, भाऊ काटदरे. सध्या ही संस्था खवले मांजर वाचवा ही मोहीम चालवत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेम सागर मेस्त्री, गिधाडांची संख्या लक्षणीयरित्या कमी होत आहे, त्याच्या बाबतीत त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे शिक्षण, तर 1990 हे आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष आहे. केरळ सरकारने आपले पूर्ण राज्य साक्षर करण्याचा चंग बांधला आहे आणि झालेला आहे. केरळ हे पूर्णतः साक्षर होणारे भारतातील पहिले राज्य आहे. एर्नाकुलम हा केरळ जिल्हा 100%, केरळमधील जिल्हा 100% साक्षर आहे. प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत बीपीईपी, तर डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम 1994 ला सुरू झाला होता. जागतिक बँकेने मदत केली. शालेय पोषण आहार मध्यान्ह योजना 15 ऑगस्ट 1995. सर्व शिक्षा अभियान, दुर्गेश वाक्य सारे शिकूया पुढे जाऊया 2001 ला सुरुवात. 86वी घटना दुरुस्ती, हे लक्षात ठेवायचं. 6 ते 14 वयोगट. मोफत शिक्षणाचा मूलभूत अधिकार, प्राथमिक शिक्षणाचा स्तरावरील विषमता दूर करणे उद्देश. 2004 मध्ये एज्युसॅट, शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी उपग्रह, 6 विभाग 6 वाहिन्या. कुस्तीमध्ये खाशाबा जाधव यांचं ऑलिम्पिक मध्ये माहिती आहे तुम्हाला, झेंडा उचलला. सचिन तेंडुलकर 100 शतक, भारतरत्न पुरस्कार. त्याचबरोबर राज्यसभेवर त्यांची निवड करण्यात आली होती. क्रीडा धोरण, तर 2011 मध्ये सरकारने या आणि खेळा ही योजना मांडली. खेलो इंडिया, तर राष्ट्रीय खेळ विकास कोष स्थापन केलेला आहे. कोच, या कोशाला देणगी दिल्यास आयकरात 100% सूट असते. ठीक आहे. ऑलिम्पिक खेळात सुवर्ण पदक मिळवले तर केंद्र सरकार किती बक्षीस देत आहे? 75 लाख. ठीक आहे, बाकीचं पण लक्षात ठेवा. सांस्कृतिक वारसा ई व्हिसा, अतुल्य भारत पर्यटनास उभारण देण्याची मोहीम आहे. अतुल्य भारत, काय अतुल्य भारत, कसला इंडिया? इनक्रेडिबल इंडिया, है ना? इनक्रेडिबल इंडिया माहिती ना सर्वांना? अतुल्य आपलं होतं की सीबीएसईच्या ह्याच्यात होतं बघा. हा, त्याबरोबर गो नॉर्थ ईस्ट, गो नॉर्थ ईस्ट, ईशान्य भारताकडे चला, स्वतंत्र दर्शन यात्रा.
स्वदेश दर्शन यात्रा प्रसाद योजना 95 स्थळे आहेत. ठीक आहे, तर असा मोठाच्या मोठा हा इतिहास आहे. साधारणतः 1.5 तास लागला, परंतु महत्वाचं जे आहे ते आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर केलेलं आहे. मगाशी 33 लोक होते, आता 21 आहेत. पास होणं फार अवघड नाही, परंतु आपल्याला पासच व्हायचं आहे, माघारी यायचं नाही आहे तिथून सोलापूरहून किंवा तुमच्या डिस्ट्रिक्ट जिथं आहे तिथून. SST ला 45 मार्क्स पाहिजेत. SST ला किती मार्क्स पाहिजेत? हा, 45 मार्क्स SST ला 45. मिळाले तर इकडं माघारी यायचं नाही, तर तिथंच राहायचं वर्षभर. काय सांगायचं नाही, लक्षात घ्या. अभ्यास करावा लागेल तुमच्या समोर. मुंबईमध्येच राहायचं का आम्ही? हा, तुम्ही तिकडेच राहायचं मॅडम. काय नाही, इकडे येऊन काय करायचं नाही, तुमचं काय काम नाही इकडे. आधी आम्हाला पास झालेलं पाहिजे, मग बाकीचं बघता येईल. ठीक आहे, तर बोलण्यातला कडवटपणा जरी असला तर इथे सत्य आहे, लक्षात घ्या. सांगण्याचा मतितार्थ एकच आहे की जातानाच अशी तयारी करून जावा की पुन्हा तुम्ही तिकडं नोकरीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायलाच जाल, अशा हिशोबानं जावा. ठीक आहे, तर अतिशय महत्वाचं असं हे आपलं ह्याचं आहे, कशाचं, हिस्ट्री. आता तुम्हाला फक्त एक PDF मी शेअर करणार आहे, ती असणार आहे आपली पॉलिटिकल सायन्स. तर पॉलिटिकल सायन्स मध्ये आपण भारताची राज्यघटना, त्याचबरोबर केंद्रीय म्हणजे जे आपलं कार्यकारी मंडळ आहे, त्याचबरोबर बाकीचं कायदे मंडळ आहे, ते सर्व जी मंडळ आहेत ते सर्व व्यवस्थित करणार आहे. राज्यसभा, लोकसभा या गोष्टींचं थोडक्यात उहापोह करणार आहे, त्याच्याकडे पण लक्ष द्या. त्याचबरोबर मूलभूत कर्तव्य, अधिकार हे थोडक्यात पाहणार आहे, त्याच्यावर प्रश्न येतो. आणि शिक्षणासंदर्भात जी काही महत्वाची कलमं आहेत शिक्षणासंदर्भात, ती एक आपल्याला करायची आहेत, त्याच्यातून ही प्रश्न येतो. तर प्रत्येक गोष्टीची आपल्याला काय करावे लागणार आहे, प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी दखल घ्यावी लागणार आहे, तरच आपल्याला परीक्षेमध्ये ते सोडवता येणार आहे. ठीक आहे, कोणाला काय विचारायचं आहे का? बोला. तुम्ही जे आमच्यासाठी सर कष्ट घेताय ते आम्ही वेस्ट नाही जाऊ देणार. हा, बस मला म्हणजे फारशी काय, हा माझा उद्देश आहे त्याच्यामध्ये, पण उद्देश माझा फार तोकडा आहे. माझं त्याचं काय नाही की बाबा मला हे मिळावं ते मिळावं. आता तुम्ही सर्व लोक पास व्हायला पाहिजे, हा माझा शेवटचा मुद्दा आहे. हा, प्रयत्न करतोय पण इंग्लिश जमत नाही, तर तिथं मायनस पॉईंट. नाही, अहो इंग्लिश पर्यंत तुम्ही साधारणतः 15-16 तर मार्क घेऊ शकाल की नाही? इंग्लिश मध्ये घेऊ शकताय. नंतर बाकी मराठी, सायकोलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी पास झालं ना. मी तुम्हाला काय सांगतोय, असू द्या, सोशल सायन्स मध्ये 45 मार्क्स आणा, मराठी आणि सायकोलॉजी मध्ये 45 आणा, आणि इंग्लिश मध्ये जाऊच नका. गेला तर फक्त तिथं रांगोळ काढा. सकाळ सकाळ जे आपण रांगोळ काढतो ना, असं घर मांडून अशा रेषा आवडतो, तशी रांगोळ काढून या, तुम्हाला साधारणतः 10 मार्क मिळते. बाद झाले. इकडचे 90 आणि इंग्लिशचे 10, 100 मार्क झाले तुम्हाला. म्हणजे ज्याला फारच इंग्लिशची भीती वाटते, लक्षात घ्या काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. अहो जे 4 विषय आपल्याला येत आहेत त्याच्यात परिश्रम घ्या. मग जे आपल्याला थोडंसं हार्ड वाटतंय, आणि ते काय हार्ड नाहीये, बऱ्यापैकी आपण चांगल्या पद्धतीने घेतलं आहे, थोडा अभ्यास करा, येईल त्याच्यातील. अहो ते अॅनिमलच्या PDF वगैरे वाचल्या तर 2 मार्क्स मिळतात की मॅडम. त्याचबरोबर कंडिशनल एकदा बघून गेला की 1 मार्क मिळते. पॅसेजचे काही मार्क्स आहेत, आणि आपलं नशीब इतकं पण फुटकं नाही की त्यातलं काहीच बरोबर येणार नाही. अहो 20 पैकी 7-8 मार्क सहज बरोबर येतात, आणि 10 पैकी इकडे आले तर 10-7 म्हणजे 17 मार्क सांगतोय मी, तिथे येते बरोबर 17 मार्कापर्यंत. सर SST लाच खूप मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण याचे तारखा वगैरे खूपच जास्त आहेत. हा, मग मी सांगतोय का तुम्हाला, इतकी नाव आहेत, इतके राजा, इतके काय काय काय. आणि सर ते वाचले नाही म्हणजे जेवढं केलंय का, आज 4 केले, उद्या त्यात 4 ऍड झाले की मागचे 4 गायब होऊन जातात. मिस्टर होतात नाही तर बरोबर. मग मिक्स होऊन जातात सगळे. ठीक आहे, माझा फेवरेट आहे. ठीक आहे. काय करा माहित आहे का तुम्ही, 6वी, 7वी आणि 8वी हे पुस्तकं परफेक्ट करा. अगोदर हे परफेक्ट करा, आणि मग पुढे तुम्ही ते वाचू शकता. तुम्ही
सुरुवातीला 12वीचं पुस्तक करत बसू नका किंवा 11वीचं करत बसू नका. बिलकुल 6वी 7वी 8वी खूप वेळा रीड करा, काही करा ते लक्षात घ्या आणि मग बाकीचे पुस्तक वाचा. लक्षात येते, फारसं अवघड नाही. ठीक आहे सर. हा, कारण त्याला पर्याय नाही. आता मग उलट आहो त्या मॅथ्स आणि सायन्स पेक्षा मॅडम हे बरं आहे की हो, मॅथ्स किती डोकं खाऊ होईल. नाही हा मॅथ्स आणि सायन्स पेक्षा तर वरच आहे. हा, मग त्यासाठी आपण आपल्या पद्धतीनं समाजशास्त्र बरं आहे माहितीये का, आणि जिओग्राफी हा. सगळ्यातच बेस्ट आहे. मग काय जिओग्राफी मध्ये तुम्हाला 23-24 मार्क्स मिळत आहेत. व्यवस्थित करून जावा भारताचा भूगोल, मिळतात तेवढे मार्क्स. जिला काहीच कळत नाही ते अॅनिमल काय अॅनिमल कळतात आहे ते दुसरं सर तुम्ही अॅनिमल वगैरे करून जावा जरा. हा, असं वाटतं की आपण सीबीएसई ला बसलो की काय, कारण की माझी मुलगी आहे. नाही ते जरा कसं आहे, जास्त दिवस गॅप असल्यामुळं तसं ते आपल्या लक्षात येत नाही. आपण शिक्षणापासून थोडस दुरावलेलं होतो, त्याच्यामुळे तसं होत ते. जे बाकीचे लोक आहेत करतात त्यांना ते सोपं जातंय. भरपूर लोक आपल्या क्लासमधील पास होण्याच्या टप्प्यावर आहेत. ठीक आहे. कोल्डिंगे सर अभ्यास करताय का नाही? अभ्यासच करत बसलो गुरु. हा, अभ्यास करा, पिचवर टिकून राहा, काही करा पण अभ्यास करा. दोन्ही पेपर मध्ये पास व्हा, महत्वाचं आहे. हा बोला मॅडम, काय म्हणताय? त्या मॅडम काहीतरी बोलत होत्या पण त्यांचा आवाजच नाही आला. हा विचारा मॅडम, काशीद मॅडम विचारा. आवाज तुमचा व्यवस्थित येत नाही मॅडम. जरा काय म्हणतात मॅडम, मला कोणतरी सांगा. नाही ऐकू नाही. प्रॉब्लेम आहे नाही इथे. आम्हालाच नाही टेस्ट ऐकायला कधी येत आहे घेणार सर. आहे? हा, टेस्ट घेणार आहे आपण, तुम्हाला टेस्ट देतो. टेस्ट देऊया तुम्हाला. नाही सर, आमचा अभ्यास होऊ द्या. अभ्यास नाही झाला की नाही काही कळत असू द्या नाही. की. नाही एक टेस्ट देऊया की आपण, 1-2 दिवसात एक टेस्ट देऊया, त्याच्यानंतर अजून पुन्हा देऊया. तर प्लीज 2 दिवसाचा तरी अवधी द्या वाचायसाठी, कारण बर इथून पुढं कुठल्या ठीक टॉपिक वर आहे. देणार आहे ते सांगा, म्हणजे आम्ही परफेक्ट करतो तेच. त्याच्यावर बर बरोबर ठीक रात्र आहे. दिवस आपलं बसतो जागेवर येतो. नाही, एकच फोकस करू नका, ओव्हरऑल स्टडी करा, महत्वाचं आहे. तरी पण सांगतो आम्ही तुम्हाला कधी टेस्ट असणार आहे, कशावर असणार आहे. उद्या त्याला सांगतो आणि 2 दिवसात लगेच टेस्ट असेल. ठीक आहे सर. सर 11वी-12वीचं जास्त करायचं का? 11वी-12वीचं जसं मी तुम्हाला आता हे घेत असताना सांगत होतो की परीक्षेच्या दृष्टीनं किंवा असे जे ठोकाळ आहे किंवा वैशिष्ट्यपूर्ण आहे, जीकेचे क्वेश्चन आहेत, असे क्वेश्चन करायचेच आणि नंतर कारण की बाकीचं वाचायचं. मी ज्याला काहीच माहित नाही 11वी-12वीचं मला. नाही करावं लागेल मॅडम. तिथून एक 4-5 प्रश्न तर 100% येणार आहेत. 100% येणार आहे. मग 4-5 प्रश्न सोडून आपल्याला 25 पैकी 25 प्रश्न नसतात येत. 25 पैकी आपल्याला 20च येत असतात. आपण किती जरी अभ्यास केला तरी 25 पैकी 20च येत असतात. मग 30 पैकी ऍटलिस्ट 22-23 तरी यायला पाहिजेत हिस्ट्री आणि जिओग्राफी मध्ये. तेव्हा कुठं आपण 45 वरती येतोय. सोशल सायन्स मध्ये निम्म पासिंग, सोशल सायन्स मध्ये निम्म पासिंग करायचं आहे तरच तुम्ही पास होताय, नाहीतर 89, 88 अशी मार्क्स पडतील बघा. त्याचा काय उपयोग हो होणार सर. नाही. तसंच झालंय मागच्या वेळेस ते. हा, तर सोशल सायन्स 45च्या पुढेच पाहिजे आणि दोन्ही लँग्वेज 45. बाकी तुम्ही बाकीचा जो पॅच आहे सायकोलॉजीचा तो तुम्ही तिथं टाकू शकताय कमी जास्त. कुठला तरी एक तुम्हाला सब्जेक्ट अवघड जात असेल, कुणाला इंग्लिश जात असेल, कुणाला सायकोलॉजी जात असेल, तर ठीक आहे. ज्याला 2 सब्जेक्ट अवघड जातात ना, त्यानं रात्रीचा दिवस करायचा आहे. आता काय त्याला इलाज नाही. समजतंय का? एक विषय अवघड जाणं स्वीकार्य आहे, म्हणजे ठीक आहे, जाऊ शकतो. परंतु ज्याला 2 विषय अवघड जात आहेत त्याचं मात्र अवघड आहे. असं होता कामा नये. त्याच्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करावं लागणार आहे. हॅलो सर. बोला.
सर मी 2013 साली टीईटीचा फक्त एकच पेपर दिलेला. नंतर ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर मी आताच पेपर द्यायला लागले. तर थोडस मार्गदर्शन खूप करा ना. अभ्यास करा. खूप अभ्यास करावा लागेल मॅडम तुम्हाला. कारण कारण आता तुम्ही जवळजवळ 7 वर्ष झाली तुम्ही परीक्षा आणि त्याच्यापासून दूर आहात. तर तुम्हाला बेसिक अगोदर 6वी 7वी 8वी हिस्ट्री चांगलं करा. मराठीचं ग्रामर मोरा वाळंबे मधून व्यवस्थित करा. सायकोलॉजीचं बेसिक पुस्तक वाचा, नोट्स वाचा, व्हिडिओ बघा. जिथून जिथून तुम्हाला शक्य आहे तिथून तिथून ज्ञान तुमचं वाढवण्याचा प्रयत्न करा. अजून 1 महिना आहे. महिन्यामध्ये सुद्धा पास होतात. हो सर. आणि मी निश्चितच केलंय की म्हणजे असं मला पासच व्हायचंय म्हणून. नाही व्हावंच लागतंय मॅडम. व्हावंच लागतंय, नाहीतर आम्ही नालगावला येऊ देणार नाही तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे. हा. आधीच तर त्या तुमच्या गावाला वाट नाही, मग पुन्हा तर काय उपयोग होत नाही. आणि माझं पण सर 1-1.5 वर्ष नालगावला जाणं होत नाही. मी इकडं मुंबईकडेच राहते ना, त्यामुळे जाणं होत नाही. हा तसंच आहे. मग ते कोण जात बी नाही तिकडं, रोड नाहीत म्हणून. सर 40-50 करून पण अभ्यास बोला. केला की जरा डोकं दुखतं, सॉल्व्ह करावं लागतं, टाइम हो हो लागतो असं. बरोबर आहे ना. हो तुमच्या ज्या फायली आहेत ना, विचार फायली भरपूर. पहिल्या त्याला रिफ्रेश करावं लागतं. अँटीव्हायरस एक सॉफ्टवेअर टाकावं लागतं. दुसऱ्या कुठल्या गोष्टी डोक्यामध्ये घुसू नये म्हणून ते आपलं नेट प्रोटेक्टर मारावं लागतंय. लक्षात घ्या. फक्त तुमच्या डोक्यामध्ये एक्झामचीच हवा असायला पाहिजे. याच्यापेक्षा जर दुसरी कुठली हवा असेल तर तुमची हवा गेलेली आहे. लक्षात घ्या. तर असं काही करू नका. असू द्या तरी सुद्धा जरा थोडस फोकस्ड व्हा. अभ्यास करा. नोट्स वगैरे ते रिवाइज करा. आणि काय बाबा समजणच गेलंय किंवा मोटिवेशन कमी पडते किंवा भीती वाटते असं कुठं वाटायला लागलं तर सरळ मला कॉल करा. तुमचा 1 मिनिटात प्रश्न माझ्याशी मांडा. बाकीचं 5 मिनिटात मी तुम्हाला तुमची भीती घालवून देतो. बाकी काय नाही की प्रश्न वाचताना कॉन्सन्ट्रेट मतलब प्रश्न जे आहेत ना तेच व्यवस्थित मतलब असं तिथं बुचकुळ्यात पडतात सर. हे बघा जवळजवळ 25% प्रश्न हे ट्रिकी प्रश्न असतात. तुम्हाला सांगतो ट्रिकी असतात. उत्तर जरी तुम्हाला माहित असलं तरी 2 मधला 1 चूज करायचं खूप अवघड असतं. तुम्ही 2 मधले 2 4 मधले 2 करीत कर म्हणजे असे एलिमिनेट करू शकता. 4 मधले 2 ऑप्शन तुम्ही एलिमिनेट सहजासहजी करू शकता. परंतु 2 ऑप्शन असे असतात की अत्यंत तुल्यबळ असं त्यांच्यात युद्ध लागतं आणि आपल्याला सोडवताना की न येतं. तर असं व्हायचं नसेल तर आपल्याला ते कंटेंट नॉलेज व्यवस्थित माहिती पाहिजे. आणि सर तिथंच वेळ जातो मग भरपूर. हा त्याच्यासाठी तुमचं हो. प्लॅनिंग महत्वाचं आहे. लँग्वेज दोन्ही तुम्ही व्यवस्थित 1 तासामध्ये कम्प्लीट करायचे आहेत. सायकोलॉजी अर्ध्या तासामध्ये आणि बाकीचं जर तुमचा सोशल सायन्स असेल तर 1 तास. आणि जर मॅथ्स त्याच्यात इन्क्लूड असेल तर मात्र मॅथ्स साठी तुम्ही 40 मिनिट ठेवायचे आहेत. मॅथ्स साठी पहिल्या पेपरसाठी 40 मिनिट ठेवायचे आहेत 30 मार्कासाठी. तर त्या 30 पैकी तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर लगेच लक्षात येतं की हा प्रश्न मी सोडवू शकतोय की नाही. तुम्हाला जर वाटलं हा प्रश्न मी सोडवू शकत नाही तर तो सोडून द्या. फक्त 20च प्रश्न मॅथ्सचे सोडवा पण करेक्ट सोडवा त्या 40 मिनिटामध्ये. म्हणजे 2 मिनिटाला 1 प्रश्न तुम्हाला सोडवता येतो. सहजासहजी शक्य आहे. त्याच्यात विशेष असं काही नाही. सर सीटीईटीचं फॉर्म चालू झालंय ना? हा भरा सर्वांनी भरा. सर्वांनी भरा सीटीईटीला. ओके सर. पण ऑनलाईन आहे ना आता एक्झाम ते? असू द्या की सोलापूरला जायचं आणि ऑनलाईन परीक्षा द्यायची. म्हणजे तुमच्या डिस्ट्रिक्टला जायचं आणि परीक्षा द्यायची. असू द्या. टीईटी पण व्हा, सीटीईटी पण व्हा. जिथं मी इंटरव्ह्यूला गेलतो तिथले ऑलमोस्ट ऑल उमेदवार डबल टीईटी डबल सीटीईटी होते. त्याच्यामुळं स्पर्धा खूप आहे. एकावर थांबू नका. डबल ट्रिपल करा. काय हरकत नाही. ठीक आहे. एक्झिट करू का? ओके सर. हो सर. थँक्यू सर. थँक्यू. ओके. ओके सर. अभ्यास करा. थँक्यू सर. धन्यवाद. गुड नाईट. ओके. जितेंद्र सर अभ्यास करा बरं का.
हो सर, चालू आहे. थोडा जॉब वगैरे करतो सर, पण टाइम वगैरे काढून करतोय सर. नाही नाही, आणि करा करा खूप मोठा करा. गॅप झालाय सर. हा हा, त्यामुळेच जरा करावं लागतंय हा, आता. ऍक्च्युली एक सर महिना मी इकडे राहिलेला आहे. गुजरात मध्ये राहतो असं आहे का? आणि तिकडनं मी हे करतोय. हो, तिथून ट्राय करतोय सर. बर असू द्या. कुठेही राहा, परंतु चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा, अटेम्प्ट करा एक्झाम आणि पास व्हा. हो सर. तुमची मेहनत पण आहे सर. ओके. हा, म्हणजे कसं आहे, मलाही वाटतंय सर्व पास झाले तर मला एक वेगळाच आनंद होईल. ठीक आहे. नाही नाही सर. हा, ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे का? ठीक आहे, मग एक्झिट करू. हो सर. हो सर. ओके.